शौर्य, तू काय आणलंस? मला झोप येत आहे. सिनेमा बघायचा मूड नाहीये, ती जांभई देत आणि भुवयात आणत म्हणाली. तेवढ्यात शौर्य पटकन खोलीत आला आणि त्याने दार बंद केले. लावण्याने नाईट सूट घातला होता. कदाचित तिला इतकी झोप लागत होती की ती शर्टची पुढची बटणे लावायलाच विसरली होती. शौर्याची न कळत नजर तिच्यावर पडली. रात्रीचे 11 वाजले होते, जेव्हा त्याने लावण्याला हाताला धरून हलवले आणि म्हणाला, वेडी मुली, हा काही साधासुद्धा सिनेमा नाहीये. हा बघून तुझी झोप उडेल. मी हा इंग्रजी सिनेमा खूप कष्टाने आणला आहे. हे ऐकून 16 वर्षाच्या लावण्याचे डोळे मोठे झाले. तिने विचारले, या सिनेमात असं काय विशेष आहे की मला झोपच येणार नाही? खरंच माझी झोप उडेल का? शौर्य खोडकरपणे हसला. मग त्याने तिला पलंगावर बसवले आणि दिवे बंद केले. टीव्हीला USB ड्रॉवर लावत तो म्हणाला, बघ, आपण दोघेही आता मोठे होत आहोत आणि बाळ या जगात कसे येते हे पाहण्याची इच्छा तूच व्यक्त केली होतीस. म्हणून मी एक फिल्म आणली आहे, जी आपल्या दोघांनाही बाळ कशी जन्माला येतात ते दाखवेल. दुकानदाराने सांगितले की त्यात सुरुवातीपासून शेवटपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे. हे ऐकून लावण्याच्या पोटात एक विचित्र भावना दाटून आली. तिने नुकतेच तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवले होते आणि तिची तिची उत्सुकता आधीच खूप वाढली होती. त्याने फिल्म सुरू केली आणि तो पलंगाजवळ येऊन लावण्याच्या शेजारी बसला. तेवढ्यात लावण्या तिने घाबरून शौर्यचा हात पकडला. तिचा घसा कोरडा पडला होता. ती म्हणाली, शौर्य, कोणी आलं तर? आईबाबांनी पाहिलं तर ते आपल्याला चोप देतील. आईबाबा पहिले विचारतील, इतक्या रात्री तू आमच्या घरी काय करतोयस? पण शौर्य म्हणाला, अरे काही होत नाही, सगळे झोपले आहेत आणि तसंही हे जाणून घेण्याचा आपला हक्क आहे. मी तुझ्यासोबत ही सगळं केलं तेव्हा तर आपल्यालाही मुलं होतील. शेवटी आपलं एकमेकांवर प्रेम आहे. असा विचार करून लावण्या शौर्याच्या जवळ गेली. तेवढ्यात पडद्यावर एक चित्रपट सुरू झाला आणि त्यातला मुलगा आणि मुलगी चुंबन घेऊ लागले. हे दृश्य पाहून लावण्याने लाजेने आपला चेहरा लपवला तर 18 वर्षाच्या शौर्याचा चेहराही लाल होऊ लागला. त्याने आपल्या ओठांवर जीभ फिरवली आणि म्हणाला, हे कसं शक्य आहे? फक्त तिच्याकडे बघूनच तू लाजत आहेस? नीट बघ आणि शिक, कारण यानंतर मी तुझ्यासोबतही हेच करणार आहे. लावण्याला पाहून त्याला पहिल्यांदाच एक विचित्र अस्वस्थता जाणवली होती. तो लगेच म्हणाला, लावण्या, इथे झोप. लावण्या आधीच झोपली होती. तेवढ्यात शौर्य तिच्यावर वाकला आणि त्याने आपली बोटे तिच्या बोटांमध्ये गुंतवली. घाबरून लावण्या म्हणाली, तू तू काय करत आहेस? मला भीती वाटते. पण तो म्हणाला, नाही, घाबरण्याची काही गरज नाही. आपलं एकमेकांवर प्रेम आहे, बरोबर? प्रियकर प्रियसी हे सगळं करतातच. फक्त घाबरू नकोस, प्लीज. आवाज करू नकोस, नाहीतर सगळे जागे होतील. मग पुढच्या क्षणी चित्रपट बघत असताना त्याने लावण्याकडे हात पुढे केला. मी तुला सांगते, माझं चॉकलेट आत्ताच्या आत्ता परत दे, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणाचीही अवस्था होणार नाही. जणू काही सुरीच हातात धरत आहे अशा थाटात पेन्सिल हातात धरत ती म्हणाली. तिचे डोळे क्रोधाने भरले होते. तिने तिचे लांब दाट रेशमी केस उंच पोनीटेलमध्ये बांधले होते आणि केसांच्या काही बटा तिच्या गालावरून डोळ्यात येत होत्या, ज्या ती फुंकर मारून दूर करत होती. तिने सध्या एक सैल शर्ट आणि शॉर्ट्स घातले होते. दुसरीकडे हातात चॉकलेट धरून तो हसत होता आणि हळूच ते उघडत होता. चॉकलेट उघडलेले पाहून ती पुन्हा किंचाळली, शूरवीराच्या पुत्रा, मी तुझी हाडे मोडेल. मी तुला एक ठेवूनच देईल. तुला माहीत आहे, माझ्या वस्तूंना कोणी हात लावलेला मला आवडत नाही, विशेषतः खाण्यापिण्याच्या वस्तूंना तर नाहीच. ती रागाने सोफ्यावर उडी मारून चढली तर तोपर्यंत शौर्यने पटकन चॉकलेटचे पाकिट उघडून एक घास घेतला होता. त्याचवेळी लावण्याने त्याच्यावर झडप घातली. ती दोन्ही हातांनी त्याचे केस ओढू लागली. तिने केवळ त्याच्या हातातून चॉकलेट हिसकावून घेतले नाही, तर शौर्यच्या तोंडात जाणार असलेला तुकडाही रागाने तोडून स्वतःच्या तोंडात टाकला. सोफ्यावर एकमेकांवर अडकलेल्या शौर्याचा तोल गेला आणि दोघेही जमिनीवर पडले. स्वयंपाकघरात काम करत असणाऱ्या साधना आणि निर्मला धपकन आवाज ऐकून बाहेर आल्या. त्यांच्या समोरचे दृश्य हे जरा विचित्रच होते, पण त्या दोघांनी ना भुवया उंचावल्या किंवा दुसरे कोणतेही भाव व्यक्त केले. शौर्य जमिनीवर पडून हसत होता. अजूनही लावण्याकडून चॉकलेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता आणि लावण्या त्याच्यावर बसून त्याचे केस ओढत आणि त्याला मारत होती. दोघेही तारुण्याच्या उंबरठ्यावर होते. तरीही त्यांच्या आयांना त्यांच्यातील जवळीकीची काहीच अडचण वाटत नव्हती. ते लहानपणापासूनच एकत्र राहत होते. ते लहानपणापासूनच जिवलग मित्र देखील होते आणि त्यांची घरे एकमेकांसमोर होती. त्यांचे वडील सुरुवातीपासूनच खूप जवळचे मित्र होते आणि त्यांच्या आयांचेही एकमेकांशी खूप चांगले जमत होते. दिवाळी असो वा इतर कोणताही सण, दोन्ही कुटुंबे अनेकदा एकत्र जमत असत. ते एकत्र स्वयंपाक करायचे आणि पार्ट्या व्हायच्या. दिवाळीचा आजचा दुसरा दिवस होता. साधनाजी आणि निर्मलाजी दोघेही स्वयंपाकघरात स्वयंपाक करत होत्या, पण इथे ही दोन मुलं त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. पुढच्या क्षणी शौर्यने तिला स्वतः खाली ओढले आणि तिचे दोन्ही हात धरले. मग ती त्याच्या पकडीत सापडली.
त्याने तिला दोन्ही हातांनी इतक्या घट्ट धरले की लावण्याला हालचालही करता येत नव्हती. पुढच्या क्षणी शौर्यने तिला हाताला जोरात चावा घेतला आणि मागे सरकला. संधी साधून लावण्या पुन्हा त्याच्यावर बसली होती आणि आता पुन्हा त्याच्याकडून चॉकलेट हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होती. हे पाहून लावण्याच्या आईला पहिल्यांदाच काहीतरी विचित्र वाटले. आई निर्मला रागाने पुढे आली आणि म्हणाली, लावण्या, तू काय करत आहेस? तुला काही शिष्टाचार नाही का? तू एवढी मोठी झाली आहेस तरीही तुला अजून काहीच कळत नाही. शौर्य वरून उतर. शौर्य धापा टाकत म्हणाला, अगं जाड्या बाई, माझ्यावरून उतर. मी आत्ताच नाश्ता केला आहे, नाही तर सगळं तुझ्यावर उलटी करून टाकेल. हे ऐकून लावण्याने त्याच्या एक ठोसा मारला आणि त्याच्यावरून उतरली. ती म्हणाली, मूर्खा, जर तू पुन्हा माझ्या वस्तूंना हात लावलास तर मी तुझा हातच मोडीन. निर्मलाने रागाने लावण्याचा हात हलवत म्हटले, तुमच्या दोघांमधील या निरर्थक भांडणामुळे एक दिवस तुम्हाला मार बसेल. लावण्या, तू आता लहान नाहीस. जर तू शौर्यला काही त्रास दिलास तर मी तुला इथून सरळ घरी पाठवून देईल आणि पुन्हा या घरात पाऊलही ठेवू देणार नाही. ती तोंड वाकडे करत बाजूला बसली तर शौर्याची आई साधना स्वयंपाकघरात भाज्या ढवळत तिला समजावण्याचा प्रयत्न करत होती. ती म्हणाली, काय झालं निर्मला? ती दोन्हीही लहान आहेत. तुला माहीत आहे, ते लहानपणापासूनच एकत्र आहेत. एकत्र शाळेत जातात, एकत्र शिकतात. पण जेव्हा ते रिकामे बसतात तेव्हा त्यांना काय होतं हे मलाही कळत नाही. मुलांना एकटं सोड. चल, रायता तयार कर. भाऊ लवकरच येतील. शौर्य आणि लावण्या फक्त 5 मिनिटेच भांडले होते आणि लगेचच ते पुन्हा एकत्र आले. लावण्याने तिच्या वाट्याचे चॉकलेट खाऊन शौर्यला दिले होते आणि आता ते त्यांच्या मोबाईलवर गेम खेळत होते. त्यांच्यात 1 वर्षाचं वयाचं अंतर होतं. शौर्य लावण्यापेक्षा 1 वर्षाने मोठा होता, पण तरीही ते एकाच वर्गात शिकत होते. याचं कारण असं होतं की एके वर्षी शौर्य गंभीर आजारी पडला आणि तो पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याच्या आईने त्याला शाळेत दाखल केलं नाही. यामुळे तो एका वर्गाने मागे पडला आणि म्हणूनच लावण्याच्या वर्गात आला होता. ते दोघे एकत्र शाळेत जायचे, तिथेही एकत्र बसायचे आणि जर कोणी त्यांना त्रास दिला तर ते दोघे मिळून त्या व्यक्तीला धडा शिकवायचे. संपूर्ण शाळा त्या दोघांना घाबरत असे. तेव्हा दोघेही 9वीत शिकत होते आणि त्यांचे नाते खूप घट्ट होते. त्यांचे कुटुंबही उच्चभ्रू होते, जिथे मुलांना कोणतेही विशेष लक्ष दिले जात नाही. ते काय करत होते आणि काय नाही हे त्यांच्या पाल्यांना सुद्धा माहीत नसत. त्यांच्या पालकांना फक्त एवढंच माहीत होतं की ते मित्र होते. इतकं की त्या रात्री जेव्हा सगळे जेवायला बसले होते तेव्हा नवीन हसून शौर्यला म्हणाला, दादा सांग ना, तू शाळेतल्या फक्त मुलांशीच मैत्री करतोस की मुलींसोबतही फिरतोस? लगेचच शौर्यने त्याच्या शेजारी कबाब खात असलेल्या लावण्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, काका, माझी एकच गर्लफ्रेंड आहे आणि ती म्हणजे लावण्या. ती असताना मला दुसऱ्या मुलीची काय गरज आहे? आम्ही एकमेकांचे क्राईम पार्टनर आहोत. हे ऐकून सगळे हसले. कदाचित त्यांच्यासाठी लहान मुलांनी चांगले मित्र असणे हे सामान्यच असावं. ठीक आहे, काही होत नाही. आजकाल हे सामान्य आहे. पण कोणाला ठाऊक होतं की ही मुले पुढे जाऊन त्यांची कशी फजिती करतील? वेळ हळूहळू पुढे सरकत होता. एके दिवशी शाळेतून परत येत असताना शौर्याची 12वीच्या काही मुलांशी आधीच मैत्री झाली होती. त्यांच्यापैकी एक म्हणाला, चित्रपटगृहात एक नवीन चित्रपट आला आहे. तो खूप छान आहे. आम्ही तो बघायला जाणार आहोत. तू आमच्यासोबत येशील का? ते ऐकून शौर्यलाही चित्रपटगृहात जाऊन तो बघण्याची इच्छा झाली. त्यांच्याकडे पैशांची कमतरता नव्हतीच. त्याच्या खिशात नेहमी 4-5 हजार रुपये असायचे. सुरुवातीला तो त्यांच्यासोबत जायला तयार झाला, पण मग थोडा विचार करून तो म्हणाला, नाही, तुम्ही जा. मी माझ्या साथीदारासोबत जाईल. त्यावेळी शौर्य फक्त 15 वर्षाचा होता. त्याच्या ब्रेक दरम्यान तो 14 वर्षाच्या लावण्याला म्हणाला, चल, सिनेमा बघायला जायचं का? ती त्याच्यासोबत गेली. ते इतक्या उशिरासुद्धा घरी का परतले नाहीत याची त्याच्या आईवडिलांना पर्वा नव्हती. जेव्हा ते तिकीट काढायला थिएटरच्या बाहेर पोहोचले तेव्हा सुरक्षारक्षकाने त्या दोघं मुलांना पाहून, दोघी मुले लहान आहात, हा सिनेमा मुलांसाठी नाही असं म्हणत त्यांना आत जाऊ देण्यास नकार दिला. पण शौर्यने लावण्याचा हात धरून आत जाण्यास यश मिळवले. ते थिएटरमध्ये पहिल्यांदाच एकत्र बसले होते. नायकाला पाहून शौर्य म्हणाला, तो मी आहे. नायिकेला पाहून लावण्या म्हणाली, ती मी आहे. आणि मग जेव्हा सिनेमा सुरू झाला आणि काही नाजूक दृश्य आले, नाचणारे नायक आणि नायिका एकमेकांना स्पर्श करत होते, एकमेकांच्या मिठीत झुलत होते आणि दीर्घ रोमॅन्टिक संवाद साधत होते, हे सर्व पाहून लावण्याने शौर्यकडे पाहिले. त्याच क्षणी दोघांच्याही मनात विचित्र विचार येऊ लागले. जेव्हा ते चित्रपट पाहून परत आले तेव्हा शौर्याचे विचार पूर्णपणे बदलले होते. त्यांच्यात जाणवलेल्या जवळिकीमुळे त्यांना वाटू लागले की कदाचित ते एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत आणि प्रेमींनी लग्न करायला हवं. त्यावेळी ते दोघेही 9वीत होते. 9वीच्या परीक्षानंतर शौर्य आणि लावण्या दोघेही फ्री होते. पण तरीही लावण्या शौर्याच्या घरी यायची आणि शौर्य लावण्याच्या घरी जायचं. ते थेट संपर्कात होते.
तो तिच्या खोलीत जाऊन दार बंद करून तासनतास बसून राहायचा. ते कार्टून चित्रपट किंवा कधी-कधी एखादा सिनेमा बघायचे. पण त्यांचे आई-वडील दोघेही आपापल्या कामात व्यस्त होते आणि असे वाटत होते की त्यांची मुले काय करत आहेत, काय बघत आहेत आणि त्यांच्या त्यांच्या मनावर काय परिणाम होत आहे याकडे त्या लोकांचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले होते. शौर्य पौगंडावस्थेच्या उंबरठ्यावर पोहोचला होता. तो एक मुलगा होता आणि त्याच्या संगतीत असलेल्या मुलांमुळे तो वेळेआधीच प्रौढ झाला होता. त्याची शरीरयष्टी आणि उंची अशी होती की तो 15 वर्षाचा असून सुद्धा 17 किंवा 18 वर्षाचा दिसत होता. आजही जेव्हा तो निर्मलाच्या घरी आला तेव्हा ती अंगणात उन्हात बसली होती. आंटीला भेटल्यानंतर सहजपणे हसून तो म्हणाला, "माझ्या हृदयाचे ठोके कुठे आहेत? मला माझी जोडीदार कुठेच दिसत नाही." त्याच्या या स्पष्ट आणि थेट बोलण्याने निर्मलाजींच्या अंगावर एक विचित्र काटा आला. पहिल्यांदाच त्यांना खूप विचित्र वाटले. भुवया चढवून त्या कडकपणे हसल्या आणि म्हणाल्या, "शौर्य, तू सतत लावण्याबद्दल बोलत असतोस का? क्षणभर माझ्या शेजारी बस बरं." पण त्याने लगेचच त्यांच्या डोळ्यात पाहिले आणि खोडकरपणे हसून म्हणाला, "अहो आंटी, जर पतंग स्वतःच्या ज्योतीकडे आकर्षित होत नाही, तर तो तिच्या आईकडे तरी होईल का? मी तुमच्यासोबत बसून तुमच्या कंटाळवाण्या जुन्या गोष्टी का ऐकू? त्यापेक्षा माझी स्वतःची क्लिओपात्रा माझ्यासाठी बरी आहे. मी जाऊन बसतो." तो हे अतिशय काव्यात्मक आणि अधिकारवाणीने म्हणाला, पण निर्मलाच्या कपाळावर एक खोल रेषा उमटली आणि तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती खेकसली. "शौर्य, माझ्याशी बोलण्यासाठी तू हा कोणता उद्धटपणा वापरतो आहेस? इथे शांतपणे बस आणि माझं नीट ऐक. तू आता लहान नाहीस, समजलंस? तू मोठा होत आहेस. काळानुसार तू आणि लावण्याने तुमचं बालपण एकत्र घालवलं हे मी स्वीकारते, पण आता तू तुझ्या मर्यादा ओळखून थोडी समज दाखवली पाहिजेस. माझी मुलगी खूप निरागस आहे, जगाबद्दल अनभिज्ञ आहे. पण तुझं डोकं एखाद्या हुशार कॉम्प्युटरासारखं वेगाने चालतं." तो लगेचच मनमोकळेपणाने पण मनसोक्त हसू लागला. तो हसला आणि म्हणाला, "आंटी, तुमची मुलगी दुधासारखी निष्पाप असेल तर मी कुठल्या रस्त्यावरचा गुंड आहे का? तिच्या इतकाच निष्पाप आहे. आणि तसंही तुम्ही मला हे सगळं अचानक का शिकवत आहात?" त्याने निर्मलाच्या डोळ्यात थेट बघून इतकं तडाखेबाज आणि स्पष्ट उत्तर दिले की निर्मला आतून रागाने जळत होती. ती कळवळून म्हणाली, "अरे देवा, मला आजच भाईसाहेबांकडे तुझ्या उद्धटपणाबद्दल तक्रार करावी लागेल." आणि लावण्याची तब्येत बरी नाही. ती तिच्या खोलीत गाढ झोपली आहे. संध्याकाळी ये. तिचे वाक्य पूर्णही झाले नव्हते की तोच शौर्यने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. उठून तो थेट लावण्याच्या खोलीत गेला. तो तिच्या दिशेने निघाला होता. दार सताक उघडून तो घुसला. लावण्या तापाच्या उकाळ्याने गाढ झोपली होती. तो नेहमीच अशा अधिकारवाणीने आणि परवानगीशिवाय तिच्या खोलीत शिरत असे. लावण्याला प्रचंड ताप होता आणि तिचा गोरा चेहरा तव्यासारखा लालबुंद झाला होता. तो तिच्या अगदी जवळ आला. ती पलंगावर अस्ताव्यस्तपणे पडली होती. तिचे अत्यंत सैल विस्कटलेले कपडे घातले होते आणि तिचे रेशमी केस उशीवर सर्वत्र पसरले होते. लावण्याला त्या अवस्थेत पाहून क्षणभर शौर्यचे पाय स्तब्ध झाले. त्याच्या मनात एक विचित्र भावना दाटून आली. पण पुढच्या क्षणी तो वेड्यासारखा पुढे झेपावला आणि तिला हलवून जाग करू लागला. "लावण्या, उठ. ही झोपण्याची वेळ आहे का? चल उठ, आपण फुटबॉल खेळूया." तिला जबरदस्तीने जागे करून त्याने तिला अचानक आपल्या मिठीत घेतले. तो तिच्या कानात कुजबुजला, "तुझे ते धुंद करणारे डोळे उघडते आहेस का की मी तुला उचलून शॉवरखाली ठेवू?" तापाच्या उकाळ्यात लावण्याने कसेबसे आपले जड डोळे उघडले, पण तोपर्यंत शौर्यचे वेळ शिगेला पोहोचले होते. हसत हसत शौर्यने तिला आपल्या मिठीत उचलले आणि बाथरूममध्ये नेऊन शॉवरवर पूर्ण वेगाने चालू केला. अचानक अंगावर थंडगार पाणी कोसळत असल्याचे जाणवताच लावण्या वेदनेने विव्हळली, किंचाळली आणि शौर्याच्या छातीला घट्ट बिलगली. तिची पकड इतकी घट्ट झाली की त्याचे शरीर एकरूप झाले. थरथरत ती म्हणाली, "शौर्य प्लीज, मला खूप थंडी वाजते. हा शॉवर बंद कर." "शौर्य, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? माझा जीव घ्यायला तू इतका का टपला आहेस?" त्यांचा आवाज ऐकून निर्मलाजी धावत आल्या होत्या, पण आतलं उकळतं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि डोकं गरगरू लागलं. जगाचं काहीच भान नसलेली लावण्य आणि शौर्य दोघेही ओल्या कपड्यात चिंब भिजलेले पाण्याने चिंब भरले होते. लावण्य त्याच्या छातीला बिलगली होती. हे दृश्य पाहून निर्मलाजींचा रक्तदाब वाढला. अत्यंत द्वेष आणि रागाने त्या पुढे सरसावल्या आणि त्यांनी त्या दोघांना ओढून वेगळे केले. त्यांना आपल्या आवाजाची पूर्ण ताकद वापरून शौर्याचा अपमान करायचा होता आणि त्या तिथून बाहेर काढतच होता. पण त्यांचा तो कडक शब्द ऐकून शौर्य स्तब्ध झाला. तो जागचा हलला नाही. उलट त्याच्या डोळ्यात एक विचित्र हट्टीपणा चमकला. तेवढ्यात लावण्य तिच्या आईचं बोलणं मध्येच थांबवून तिच्यासमोर उभी राहिली आणि ओरडली, "आई, तू नेहमी शौर्यला का ओरडतेस? ही आमची पर्सनल बाब आहे, अगदी पर्सनल बाब. त्याने मला ओलं केलं तर काय? तो तर माझ्यासाठीच आधीच भिजलेला आहे. कृपया माझ्यासमोर त्याला कधीच ओरडू नकोस. मला त्याचा खूप राग येतो. माझं मन खूप दुखतं."
आईला रागात सोडून तिने कपडे बदलले आणि शौर्याचा हात धरून ती बाहेर निघून गेली. हळूहळू एकमेकांच्या आकर्षणाची नशा दोघांच्याही नसांमध्ये इतकी पसरू लागली की एके दिवशी शौर्य लावण्याच्या डोळ्यात हरवून म्हणाला, "लावण्या, मला दिसतंय की मी तुझ्या आईच्या डोळ्यातला काटा बनू लागलो आहे. माझं तुझ्यावर असलेलं अथांग प्रेम तिला दिसत नाही. तिला फक्त अपराधीपणाची भावना दिसते." तोपर्यंत त्यांचे 10वीचे वर्ष सुरू झाले होते. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात इतके आंधळे आणि वेडे झाले होते की ते लग्नाची स्वप्नेही पाहू लागले होते. त्या दिवसापासून निर्मलानेही एक अतिशय ठाम भूमिका घेतली. जर शौर्य कधी चुकून जरी घरी आला तर ती गरुडासारखी त्यांच्यावर बारीक नजर ठेवून असायची. तिने लावण्याला एकांतात अत्यंत कठोर आणि भीतीदायक शब्दात ताकदही दिली होती. लावण्या, तुम्ही दोघे आता लहान मुले राहिला नाहीत. तुम्ही मोठे झाले आहात. जेव्हा कधी मी तुला पाहते तेव्हा तुम्ही दोघे नेहमी एकमेकांच्या सोबतीत असतात. कधी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी हातात हात घालून फिरता, कधी खांद्याला खांदा लावून अगदी भर गर्दीत एकाच ताटात जेवण सुद्धा करतात. हे निर्लज्जपणाचे आहे, ही सभ्यता नाही. तू त्याच्यापासून दूर राहायला हवं. ती मुलगी नाही, तो एक तरुण मुलगा आहे, समजलं? आणि तसंही मला शौर्याचे हेतू आणि सवयी आवडत नाहीत. तो आधीच बरबाद झालेला आहे. तो तुलाही एकटं सोडणार नाही. तर लावण्या, तिचं लक्ष लागत नव्हतं. शौर्याच्या प्रेमाच्या भूताने तिला इतकं ग्रासलं होतं की ती स्वतःच्या आईलाच आपली सर्वात मोठी शत्रू मानू लागली होती. जेव्हा निर्मलाने साधनाला बाजूला नेऊन या आगीबद्दल हळूच सावध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती बेफिकीरपणे हसली आणि विषय टाळत म्हणाली, "अगं निर्मला, तू हे जुनाट, बोचट विचार का करत आहेस? ती लहान मुलं आहेत. त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे. ते मित्र आहेत. एकत्र खेळत मोठे झाले आहेत. ते अनोळखी किंवा भटके नाहीत. आजकालची मुले-मुली काय करत असतात हे तुला माहीत तरी आहे का? बरं, त्यांना त्यांचं आयुष्य जगू दे. त्यांच्यावर एवढं बंधन लादू नकोस." साधनाचे शब्द ऐकून निर्मला आतून काहीतरी वाईट घडेल या भीतीने ती थरथर कापायची आणि गप्प राहायची. पण एके संध्याकाळी जेव्हा शौर्य त्यांच्या घरी आला तेव्हा त्याने सर्वांसमोर लावण्याचा हात घट्ट आपल्या हातात धरला. शौर्याच्या वडिलांना नुकताच एक मोठा व्यावसायिक प्रकल्प मिळाला होता, म्हणून त्यांनी लावण्याच्या आईवडिलांना आनंद साजरा करण्यासाठी बोलावले होते. सगळेजण दिवाणखान्यात बसून गप्पा मारण्यात मग्न होते. तेव्हा ते दोघे बॅडमिंटन खेळण्याचे नाटक करत बाहेरून घरात शिरले. हातात हात घालून आणि बोटे एकमेकात गुंतवत ते सरळ आत आले. शौर्यने तिथे बसलेल्या संपूर्ण लोकांकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र आकर्षण आणि अद्भुत आत्मविश्वास होता. तो हसला आणि अगदी गंभीर आवाजात म्हणाला, "चांगलेच झाले की आज आपले सर्व नातेवाईक इथे आहेत. कारण मला माझ्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुम्हा सर्वांना सांगायचा आहे." नवीन गर्वाने हसून म्हणाला, "बरं, माझा सिंहपुत्र कोणता मोठा निर्णय जाहीर करणार आहे?" जराही न डगमगता तो पूर्ण आत्मविश्वासाने त्यांच्यासमोर उभा राहिला. लावण्या त्याच्या बाजूला मान झुकवून उभी होती. तिचे हृदय धडधडत होते. त्या क्षणी शौर्याचा खणखणीत आणि अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आवाज खोलीभर घुमला, "बाबा, मला लावण्याशी लग्न करायचं आहे, आत्ताच्या आत्ता." हे ऐकून क्षणभर संपूर्ण खोलीत शांतता पसरली. जणू काही सर्वांचा श्वासच थांबला होता. नवीन दचकून सोफ्यावरून उठून उभा राहिला. राग आणि आश्चर्याने त्याचा चेहरा पांढरा पडला. तो आपल्याच मुलांकडे एखाद्या अनोळखी व्यक्तीप्रमाणे पाहत गर्जना करत म्हणाला, "शौर्य, हा कसला हलकट आणि मूर्खपणाचा विनोद आहे? तुझं डोकं फिरलंय की काय?" साधना खळखळून हसली आणि म्हणाली, "बघ, तो अजून जमिनीतून बाहेरही आलेला नाही आणि राजकुमाराला लग्न करायचं आहे. तुझं डोकं फिरलंय का शौर्य? आधी तुझं शिक्षण पूर्ण कर, विद्यापीठाचं शिक्षण पूर्ण कर, मग चांगली नोकरी शोध आणि त्यानंतरच आपण तुझ्या लग्नाचा विचार करू." पण शौर्यने भुवया चढवत गर्वाने म्हटले, "नाही आई, मला लग्न करायचंच असेल तर ते आत्ताच करायला हवं, आत्ताच्या आत्ता. आणि तसंही लग्नानंतरही मी अभ्यास करून माझं शिक्षण सुरू ठेवणार आहे. लग्न करण्यासाठी पदवीची काय गरज आहे? आणि मी काही कुठल्यातरी सामान्य माणसाचा मुलगा नाही. माझ्या वडिलांकडे खूप संपत्ती आहे. मी आयुष्यभर मांडी घालून बसलो तरी ही संपत्ती कधीच संपणार नाही. आणि हा फक्त माझा निर्णय नाही, लावण्याचाही निर्णय आहे." "लावण्या, बोल. आता गप्प का आहेस?" लावण्या शरमेने आणि भीतीने मान खाली घालून उभी होती. ती वडीलधाऱ्यासमोर बोलू शकत नव्हती, पण ती अडखळत थरथरत्या आवाजात म्हणाली, "हो बाबा, शौर्य अगदी बरोबर आहे. शौर्य आणि मला एकमेकांशी लग्न करायचे आहे." हे ऐकून त्या 4 वडीलधाऱ्यांचे चेहरे फिके पडले. सुरुवातीला त्यांना वाटले होते की ही मुले काहीतरी मूर्खपणाचे बोलत आहेत. ते फक्त मस्करी करत आहेत. पण जेव्हा त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावरची हट्टी, गंभीर शांतता पाहिली, तेव्हा नवीन आणि लावण्याचे वडील प्रकाश रागाने त्यांच्या जागेवरून उठले. त्या 2 मुलांकडे रागाने बघत ते गरजले, "तुम्ही दोघे काय मूर्खपणा करत आहात? तुमची शुद्ध हरपली आहे का?" शौर्य छाती फुगवून म्हणाला, "माझं लावण्यावर अतोनात प्रेम आहे आणि मी फक्त तिच्याशीच लग्न करेल. तुमचा आनंद तुमच्या तुमच्या मुलांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे का? नाही ना? मग तुम्हाला आमच्या लग्नाबद्दल काय अडचण आहे?" हे ऐकून निर्मला रागाने पुढे आली आणि म्हणाली, "शौर्य, प्रेम ठीक आहे,
पण तुम्ही दोघे अजून खूप लहान आहेत. लग्न म्हणजे बाहुल्यांचा खेळ नाही, जो तुम्ही तुमच्या मर्जीनुसार खेळू शकता. बरं, आमच्या दोन्ही कुटुंबांनी तुम्ही मोठे झाल्यावर तुमचं लग्न लावून द्यायचं ठरवलंच आहे. पण तुम्ही अजून खूप लहान आहात. जोपर्यंत तुम्ही दोघे किमान 21 वर्षाचे होत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या लग्नाचा विचारही करू शकत नाही. पण शौर्य हट्टी होता. इतका की त्याचा राग अनावर झाला. नाही, मी आधीच म्हटलंय की आम्हाला आत्ताच लग्न करायचं आहे. त्याने पटकन लावण्याचा हात पकडला आणि तो आपल्या छातीशी दाबून पूर्ण खात्रीने जाहीर केले, जर तुम्ही लोकांनी सन्मानाने आमचं लग्न ठरवलं नाही तर आम्ही कोर्टात जाऊन लग्न करू. हे ऐकून नवीनचा राग अनावर झाला. तो पुढे सरसावला आणि त्याने शौर्य आणि लावण्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. त्याने तिचा हात पकडून तिला बाजूला केले. तो ओरडला, काय मूर्खपणा करतोयस, उद्धट मुलं. प्रकाश सुद्धा रागाने थरथर कापत होते. त्यांनी पटकन लावण्याचा हात पकडून तिला ओढत म्हटले, चल घरी चल. आज मी तुला सरळ मार्गावर आणणार. तुम्हा लोकांना जास्त स्वातंत्र्य दिल्याचा हाच परिणाम आहे की आज तुम्ही आमच्यासमोर उभे राहून अशा निर्लज्ज गोष्टी बोलत आहात. तुमचं वय आणि तुमची वागणूक बघा. या लोकांची लग्न होतील. त्या थप्पडीने आणि रागाने त्यांना लावण्याला घाबरवले होते. पण शौर्य एखाद्या रोमॅन्टिक चित्रपटातील वेड्या नायकासारखा होता. ते अश्लील चित्रपट आणि नाटके पाहून त्याचे संपूर्ण व्यक्तिमत्व कलंकित झाले होते. ते रागाने गर्जना करत म्हणाला, खबरदार काका, तुम्ही लावण्याला साधा स्पर्श जरी केलात तर मी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्ही तिला काहीही केलं तर माझी अवस्था सगळ्यात वाईट होईल, कारण ती तुमच्याकडे माझी अमानत आहे. तेवढ्यात नवीनने शौर्यला पुन्हा एक थप्पड मारली. गप्प बस बदमाशा. काय मोठा संवाद निर्माता झाला आहेस तू. तुझा हा सगळा प्रेम खेळ मी एका मिनिटात भूतासारखा पुसून टाकेन. त्याने याआधी कधीही आपल्या मुलावर हात उचलला नव्हता, पण आज मात्र गोष्टी हाताबाहेर गेल्या होत्या. लावण्याला घरी नेण्यात आले आणि तिच्या आईवडिलांनी तिला बेदम ओरडले आणि मारहाण केली. जेव्हा शौर्य कोर्टात लग्न करण्याची वारंवार धमकी देऊ लागला, तेव्हा नवीनने त्याला भिंतीला टेकवले आणि म्हणाला, तू कोर्टात लग्न कसं करू शकतोस, मूर्ख मुला. कायदेशीररित्या लग्नासाठी मुलगा 21 वर्षाचा आणि मुलगी 18 वर्षाची असावी लागते. तुझ्याकडे तर अजून तुझं प्रौढत्वाचं ओळखपत्र सुद्धा नाही. जेव्हा तुला तुझं ओळखपत्र मिळेल तेव्हाच तुला लग्नाचा चेहरा दिसेल. लग्नाचं हे जे वेड तुला सतावता आहे ते मी घालवून देईल. शौर्यला त्याची जागा दाखवून नवीन निघून गेला. साधना रागाने त्याच्याकडे बघत म्हणाली, जर तुझ्याकडून पुन्हा अशा घाणेरड्या गोष्टी ऐकल्या माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. लावण्याला घराबाहेर पडण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती आणि तिला तिच्या खोलीतच कोंडून ठेवण्यात आले. दरम्यान साधनाने शौर्यला कडक शब्दात ताकीद दिली, खबरदार, जर तू पुन्हा लावण्याला भेटण्याचा प्रयत्न केलास तर मी तुम्हा दोघांनाही ठार मारेन. मला आता तुम्हाला एकत्र बघायचं नाहीये, पण जेव्हा प्रेमाची छाया मनात घर करते तेव्हा बंधनांना काहीच महत्त्व उरत नाही. त्याच रात्री संधी साधून शौर्य गुपचूप आपल्या घराच्या खिडकीतून बाहेर पडला. याआधीही घरातील माणसे झोपल्यावर ते दोघे अनेकदा रात्री गुपचूप बाहेर पडायचे. आईस्क्रीम खाणे आणि रात्री फिरणे ही त्यांच्यासाठी एक सामान्य गोष्ट होती. अनेकदा ते दोघे एका बंद खोलीत एकत्र बसून चित्रपट बघायचे आणि कोणाच्या लक्षातही यायचे नाही. म्हणून आताही जेव्हा सगळे गाढ झोपले होते तेव्हा शौर्य थेट शेजारच्या लावण्याच्या घरी गेला. तो बिबट्यासारखा भिंत ओलांडून घरात घुसला. लावण्या खोलीत बसून जोरजोरात रडत होती. जणू काही तिचे पिढ्यानपिढ्यांचे प्रेम तिच्यापासून कायमचे हिरावून घेतले गेले आहे. इतक्या लहान वयात त्या मूर्ख चित्रपटांनी तिचं मन इतकं पोकळं आणि आजारी केलं होतं की शौर्य दिसला नाही तर आपला श्वासच थांबेल असं तिला वाटत होतं. तेवढ्यात बाल्कनीची खिडकी हळूच उघडली आणि शौर्य आत आला. शौर्यला पाहताच लावण्या वेड्यासारखी त्याच्याकडे धावत गेली आणि त्याला घट्ट मिठी मारली. रडत रडत ती म्हणाली, शौर्य, तू आलास, बघ या लोकांनी आपलं काय केलंय. शौर्य तिला घट्ट मिठीत धरून तिचे अश्रू पुसले आणि अत्यंत अत्यंत आक्रमक स्वरात म्हणाला, हो लावण्या, मी आलोय. कृपया रडू नकोस. तुझ्या डोळ्यात अश्रू मला पाहवत नाहीये. या लोकांना वाटतं का की ते तुझ्यापासून मला दूर करतील. हे तर फक्त त्यांचं स्वप्न आहे जे कधीच खरं होणार नाही. लवकरच मी तुला कायदेशीररित्या माझी पत्नी बनवेन आणि मग बघूया हे लोक आपल्या प्रेमकथेचे खलनायक कसे बनतात. हे ऐकून लावण्या हताशपणे म्हणाली, शौर्य, हे कसं शक्य आहे. आई म्हणत होती की तू अजून खूप लहान आहेस. तुला लग्नाचे नियम सुद्धा माहीत नाहीत. शौर्य, जो वेळेआधीच पुरुष बनण्याचे नाटक करतो त्याला जगाबद्दल कसं कळणार. हे हे ऐकून शौर्यचा पुरुषार्थ राग आणि आवेशाने उफाळून आला. त्याचा अहंकार जागा झाला. तो लगेच रागाने म्हणाला, ठीक आहे, तुझ्या आईला वाटतं का की मी काही करू शकत नाही. मी असं सगळं करीन की तुझी आईसुद्धा थक्क होईल.
तू फक्त काळजी करू नकोस. फक्त कसंही करून मला तुझं जन्म प्रमाणपत्र दे. योगायोगाने लावण्याला कपाटात जन्म दाखला होता. तिने पटकन तो कपाटातून बाहेर काढला आणि शौर्यला देत घाबरत विचारले, पण शौर्य, तू याचं काय करणार आहेस? शौर्यच्या डोळ्यात एक धूर्त चमक दिसली. तो म्हणाला, बघच, माझा एक मित्र आहे ज्याचा मोठा भाऊ थोड्याशा लाचेने बनावट कागदपत्रे बनवतो. मी त्याला पैसे देईन आणि कागदोपत्री आपलं वय वाढवून घेईल. मग आपण बनावट प्रौढ आधार कार्ड आणि ओळखपत्र बनवून घेऊ आणि मग आपलं कायदेशीर लग्न करून घेऊ. या कुटुंबांना धडा शिकवण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. लावण्या थोडी घाबरली. या कायदेशीर सापळ्यामुळे तिच्या काळजाचा थरकाप उडाला. पण ती सुद्धा शौर्याच्या प्रेमाच्या अंधारात पूर्णपणे आंधळी झाली होती. म्हणून तिने आपले जन्म प्रमाणपत्र त्याला सोपवले. दुसऱ्या दिवशी शौर्यने आपल्या पॉकेट मनीच्या पैशातून वाचवलेले 50,000 रुपये आपल्या मित्राला दिले. ते पैसे खिशात ठेवत मित्र म्हणाला, भाऊ, फक्त 1 आठवडा थांब. 1 आठवड्यात तुला आणि लावण्याला तुमची खरी दिसणारी प्रौढ प्रमाणपत्र मिळतील. अशा प्रकारे 18 आणि 21 वर्षीय लोकांसाठी बनावट कागदपत्रे वेळेआधीच तयार केली गेली आणि या सगळ्याबद्दल अनभिज्ञ असलेल्या त्या कुटुंबाला त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी कोणता भयंकर वादळ येणार आहे याची त्यांना अजिबात जाणीव नव्हती. त्याच संध्याकाळी नवीनने आपल्या मुलाला ऑफिसमध्ये बोलावले. त्याच्या डोळ्यात एक कठोर भाव चमकला. जड आवाजात तो म्हणाला, तुझा अभ्यासावर अजिबात लक्ष नाहीये. उलट या निरुपयोगी कामांबद्दल जास्त गुंतलेला आहेस. म्हणून मी तुला वसतिगृहात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. तू दुसऱ्या शहरात शिकशील आणि तुला महिन्यातून फक्त 2 दिवस घरी यायची परवानगी असेल. जोपर्यंत तुझं शिक्षण पूर्ण होत नाही तोपर्यंत तुला इथे यायला पूर्णपणे बंदी आहे. शौर्य एकही शब्द न बोलता शांतपणे ऐकत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची गूढ शांतता आत वादळ येणार असल्याची सूचना देत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो किती भयंकर आणि टोकाचं पाऊल उचलणार होता हे कोणाला ठाऊक. दुसऱ्याच दिवशी संधी साधून त्याने लावण्याला एक गुप्त ठिकाणी बोलावले आणि मग ते त्यांच्या सर्व आवश्यक कागदपत्रांसह आणि बनावट ओळखपत्रांसह न्यायालयात पोहोचले. शौर्यने तर आपल्या काही जवळच्या मित्रांनाही साक्षीदार म्हणून तयार केले होते. इतक्या लहान मुलांना पाहून वकिलाने भुवया उंचावल्या आणि संशयाने त्यांच्याकडे पाहिले. पण शौर्यने न डगमगता वकिलांसमोर नोटांचा बंडल ठेवला आणि अधिकारवाणीने जाहीर केले, आम्ही दोघेही सज्ञान आहोत आणि आमचे एकमेकांवर प्रेम आहे. आम्हाला कायदेशीररित्या लग्न करायचे आहे. आमचे लग्न न्यायालयात लावा. पैशांच्या आवाजाने कायद्याला झोकवून टाकले आणि अशा प्रकारे शौर्य आणि लावण्य यांचे लग्न न्यायालयात झाले. लग्नाच्या कागदपत्रांवर सही करताना क्षणभर लावण्याचे हात प्रचंड थरथरले. तिच्या मनातील भीती किंचाळत होती. पण तारुण्याच्या आंधळ्या आवेशाने आणि त्याच्यासोबत येणाऱ्या प्रेमाच्या विचित्र मोहाने भारावून जाऊन तिने सही केली होती. लग्न पूर्ण झाले होते. शौर्यच्या मित्रांनी जे त्या गुन्ह्याचे साक्षीदार होते त्यांचे अभिनंदन केले आणि पार्टीचे वचन देऊन निघून गेले. शौर्यने लावण्याला कोर्टाच्या आवारातून बाहेर नेले आणि मग अचानक एका कोपऱ्यात उभे राहून त्याने तिला अत्यंत उत्कटतेने आणि आवेशपूर्णपणे मिठी मारली. शौर्य तिला पूर्ण ताकदीने मिठी मारत असताना जणू काही लावण्याच्या संपूर्ण शरीरातून एक शक्तिशाली विद्युत प्रवाहच गेला होता. येणारे जाणारे लोक वळून त्यांच्याकडे पाहू लागले, कारण ते स्पष्टपणे शाळेत जाणारी मुले वाटत होती. लावण्या घाबरून त्याच्या पकडीतून स्वतःला सोडवून घेत उद्गारली, शौर्य, तू हे काय वेडेपणाचं कृत्य सर्वांसमोर करतोयस? बघ, लोक कसे वळून आपल्याकडे विचित्र नजरेने बघत आहेत. पण शौर्य विजयीपणे हसला आणि छाती फुगवून म्हणाला, तर काय, आता मी तुझा नवरा आहे, कायदेशीररित्या तुझा नवरा. मला जे हवं ते मी करेन. हा कागद बघतेस ना, यावर सही झाल्यावर या जगातल्या कोणत्याही वडिलांमध्ये मला तुझ्यापासून वेगळं करण्याची हिंमत राहणार नाही. तो आपलं लग्नाचं कागदपत्र हवेत फिरवत पूर्ण अभिमानाने बोलला. मग ते दोघे बाईकवर बसलेने आपापल्या घरी परतले. त्यांच्या घरच्यांना याची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती की या 2 मुलांनी त्यांच्या पाठीमागे खूप काही केले आहे. शौर्य लावण्याच्या कानाजवळ झुकला आणि हसून कुजबुजला, आता तू माझी बायको आहेस, समजलास? आणि आजपासून मी रोज रात्री माझ्या जुन्या त्या मार्गाने तुझ्या खोलीत येईल आणि तू एखाद्या नटलेल्या नववधूप्रमाणे माझी वाट पाहशील. लावण्य लाजून संकोचून हसत होती. ती हळूच म्हणाली, ठीक आहे. जेव्हा ती घरात आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर कोणतेही स्पष्ट कारण नसताना एक विलक्षण खोल हास्य पसरले. कधी ती स्वयंपाकघरात काम करताना गुणगुणायची, कधी कधी ती स्वतःच्या विचारात हरवून हसायची आणि कधी कधी तिचे डोळे एखाद्या सुंदर स्वप्नात हरवून जायचे. जेव्हा निर्मलाजींनी आपल्या मुलीला पाहिले तेव्हा तिचे सर्व विचित्र वाटले, म्हणून तिचा संताप अनावर झाला. ती रागाने ओरडली, अगं, मी तुला इतक्या दिवसांपासून बघत आहे. माझ्या संस्कारांमध्ये असं काय चुकलंय की तू अशी वेडी झाली आहेस? हे मला कळत नाही. शांत
शांतपणे इकडे ये आणि स्वयंपाकघरात भांडी घास. हे प्रेमाचं भूत जे तुला सतावत आहे त्याला मी आज पूर्णपणे घालवून देणार आहे. आईचा संतापलेला चेहरा पाहून लावण्य लगेच गंभीर झाली आणि स्वयंपाकघरात तिला मदत करू लागली. रात्र हळूहळू गडद होत होती. रात्रीचे बरोबर 12 वाजले होते आणि शौर्य त्याच्या पूर्वीच्या मार्गाने लावण्याच्या खोलीत गुपचूप शिरला होता. तिथे लाल भडक गुलाबाचा एक सुंदर गुच्छ होता. त्याचवेळी लांब मॅक्सीसारखा गाऊन घातलेली लावण्य तिथे उभी होती. तिने रेशमी केस मोकळे सोडून मागे पिनने बांधलेले होते आणि ती छान तयार झाली होती. ती इतकी सुंदर दिसत होती की ती एक 16 वर्षाची मुलगी अजिबात वाटत नव्हती. उलट एक पूर्ण वाढ झालेली तरुणी वाटत होती. तिने आपल्या मनमोहक हास्याने शौर्यकडे एकटक पाहिले. काही वेळ ते पलंगावर शेजारी शेजारी बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते. मग शौर्यने हळुवारपणे लावण्याचा हात हातात घेतला. तिच्या डोळ्यात पाहिले आणि आपल्या खोल धुंद करणाऱ्या आवाजात म्हणाला, लावण्या, लग्नानंतर नवरा बायको एकमेकांची काय करतात हे तुला माहीत आहे का? आता तू अधिकृतपणे माझी बायको झाली आहेस, बरोबर? त्यामुळे तुला या सगळ्या गोष्टी माहीत असायलाच हव्यात की जेव्हा नवरा बायकोला काही सांगतो तेव्हा नवऱ्याचं प्रत्येक शब्द पाळणं आणि त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करणं हे बायकोचं कर्तव्य असतं. लावण्याने निरागसपणे डोळे मिचकावत विचारले, शौर्य, तुझा काय अर्थ आहे? मी काय करू? शौर्य खोडकरपणे हसून म्हणाला, वेडी पोरगी, लग्नानंतर नवरा बायको एका बंद खोलीत काय करतात हे तुला खरंच माहीत नाही का? तू तुझ्या आईवडिलांना कधीही एकत्र पाहिलं नाहीस का? लावण्याने थोडा विचार केला आणि निरागसपणे म्हणाले, हो, मी त्यांना रोज पाहते. आई बाबांची सगळी कामे करते, त्यांच्यासाठी जेवण बनवते आणि बाबा हसून तिला प्रतिसाद देतात. मग सांग, आता मी तुझे कामं कशी करू? हे बालिश बोलणे ऐकून शौर्यने स्वतःच्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, अगं वेड्या मुली, तू त्यांना कधी एकांतात अगदी जवळ बसून रोमॅन्टिक गप्पा मारताना किंवा दुसरं काही करताना पाहिलेलं आहेस का? हे ऐकून लावण्याचे गोरे गाल लाजेने टोमॅटोसारखे लाल झाले. तिने नजर चुकवली आणि अडखळत म्हणाली, हो, एका रात्री मी दार न ठोठावता अचानक त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडला. आई बाबा एकमेकांच्या खूप जवळ होते. मी लाजेने गोठून गेले. लगेचच दार बंद करून निघून पळून गेले. मग दुसऱ्या दिवशी आईने मला खूप ओरडले आणि सांगितले की आतापासून कोणाच्याही खोलीत शिरण्यापूर्वी दार ठोठावलेच पाहिजे. ती हे खूप गोंधळलेल्या आणि लाजलेल्या चेहऱ्याने म्हणाली आणि शौर्यच्या चेहऱ्यावरच्या एक विचित्र पुरुषी हास्य आणि लाज दिसू लागली. तो तिच्या जवळ सरकला. तिची बोटे आपल्या बोटांमध्ये गुंतवत तो आपल्या खोल धुंद आवाजात म्हणाला, हो लावण्या, अगदी तेच. मी तुला तेच सांगतोय. माझे आई-वडील, तुझे आई-वडील किंवा या जगात लग्न करणारी कोणतीही व्यक्ती, ते रात्रीच्या शांततेत पलंगावर पांघरुणाखाली असेच प्रेम करतात. तुला नाही वाटत का की आपण दोघांनीही असंच प्रेम करायला हवं? शौर्यने तिच्या डोळ्यात पाहत आपल्या खोल धुंद करणाऱ्या आवाजात विचारले. हे ऐकून लावण्याचे डोळे विस्फारले. लाजेने तिचा संपूर्ण चेहरा लाल झाला आणि तिने दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकत लाजेने म्हटले, शौर्य, तू काय बकवास करतोयस? खरंच का? मला खूप लाज वाटते. मला हे अजिबात करायचं नाहीये. पण शौर्य तिच्या जवळ सरकला आणि मोहकपणे म्हणाला, चल ना लावण्या, खूप मजा येईल. मी तुला खरं सांगतोय. नुसता विचार करूनच माझ्या हृदयात एक विचित्र रोमांच उभा राहतोय. आपण एकत्र असताना तुला कसं वाटेल याची मला उत्सुकता आहे. आपल्या शब्दांमध्ये तिला गुंतवून त्याने लावण्याला जबरदस्तीने पलंगावर ढकलले. तिला किंचित स्वतःवर टेकवले आणि वेड्यासारखा तिच्याशी बोलू लागला. त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला. कधी तिच्या तळहातांवरून आपले बोटे फिरवत, कधी तिच्या नाजूक मानेला स्पर्श करत, कधी तिच्या विस्कटलेल्या रेशमी केसांवरून हात फिरवत होता. सुरुवातीला लावण्य लाजली होती, पण हळूहळू शौर्याच्या स्पर्शाची जादू तिच्यावर प्रभाव टाकू लागली आणि तिलाही ते आवडू लागले. लावण्य आणि शौर्य दोघेही पती-पत्नीच्या पवित्र नात्यांबद्दल, वैवाहिक हक्कांच्या खऱ्या स्वरूपांबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. पण त्या बावळट चित्रपटांमध्ये आणि नाटकांमध्ये जे काही त्यांनी पाहिले होते त्यामुळे त्यांच्या लहान आणि भोळ्या मनाला वाटत होते की पती-पत्नींसाठी आपले प्रेम व्यक्त करण्याचा कदाचित हाच एकमेव मार्ग असतो. जेव्हा त्यांना बाहेर पावलांचा आवाज ऐकू आला तेव्हा ते वेगळे झाले आणि शौर्य दुसऱ्या दिवशी भेटण्याचं वचन देऊन खिडकीतून निघून गेला आणि त्या दिवसापासून प्रत्येक रात्री ते या बंद खोलीत बसत असत. ते एकमेकांच्या मिठीत काही क्षण घालवत आणि मग शौर्य गुपचूप आपल्या गुप्त मार्गाने घरी परत जात असे. पण ते एकमेकांवर वरवरचे प्रेम करायचे, पण अजून त्यांनी मर्यादा ओलांडली नव्हती. कदाचित त्यांना हे सर्व करण्याची अजूनही भीती वाटत होती. त्यांचे आयुष्य असेच गुपचूप पुढे जात होते. त्यांना 10वी सुद्धा उत्तीर्ण केली होती आणि जेव्हा त्यांना 11वीत प्रवेश मिळणार होता तेव्हा त्यांच्या कुटुंबियांनी मुद्दाम शौर्य आणि लावण्य यांना वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवून दिला, जेणेकरून ते एकमेकांना भेटणार नाहीत आणि त्यांच्यात दुरावा निर्माण होईल. पण या निर्णयानंतर पसरलेल्या गूढ आणि गहन शांततेमुळे त्यांच्या दोन्ही आया अस्वस्थ होऊ लागल्या. पूर्वी एकमेकांचे चेहरे पाहिल्याशिवाय ते तासभर पाणीसुद्धा पिऊ शकत नव्हते आणि आता अनेक आठवडे दूर असूनही
त्यांना काहीच फरक पडत नव्हता. असो, आयांनी असा विचार करून स्वतःची सात्वन केली की कदाचित मोठ्यांच्या कडक ओरडण्याचा आणि मारहाणीचा परिणाम असावा आणि दोघी मुले भानावर आली असावीत. त्या मध्यरात्री निर्मलाला खूप तहान लागली. तिच्या खोलीतील पाण्याचा जग पूर्णपणे रिकामा होता आणि कदाचित हा नियतीचाच एक खेळ असावा की ती पहाटे 1:45च्या सुमारास पाणी आणायला उठली. लावण्याच्या खोलीसमोरून हळूच पावले टाकत जात असताना तिने कान अचानक टवकारले. तिला आतून लावण्याने दाबलेले हसणे ऐकू आले. ती हसता हसता कुजबुजत होती. शौर्य, असं करू नकोस, मला काहीतरी जाणवतंय. तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का? हे शब्द ऐकून निर्मलाच्या अंगात जणू आगच पेटली होती. तिचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. तिने एकाच झटक्याने दाराचं हँडल उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते आतून बंद होते. रागाच्या भरात तिने वेड्यासारखं कुलूप फिरवलं. आतमध्ये गोंधळ उडाला होता. थोड्या वेळाने तिने मास्टर कीने दार उघडले. तिला लावण्या पलंगावर एकटीच चादरीत गुंडाळलेली झोपेचं सोंग करताना दिसली. निर्मला आत गेली आणि तिने भिंतीवरचा दिवा लावला. दिवा लावताच लावण्या घाबरून डोळे चोळत उठून बसली. निरागसपणाचा मुखवटा चढवत ती म्हणाली, काय झालं मम्मी? सकाळ झाली का? निर्मलाजींनी तिला इतक्या घाईघाईने उठताना पाहून दिवा बंद केला आणि संशयी नजरेने खोलीचा प्रत्येक कोपरा न्याहाळला. पण संपूर्ण खोली आतूनही व्यवस्थित होती. निर्मलाजींनी एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला की आदल्या रात्रीचा हा आपलाच काहीतरी भ्रम किंवा भास असावा. काही नाही बाळा, झोप, असं म्हणून त्या बाहेरून दार बंद करून निघून गेल्या. दरम्यान पलंगाखाली लपून बसलेल्या शौर्यने एक खोल थंड सुस्कारा सोडला. त्याचे हृदय छातीत वेगाने धडधडत होते. या घटनेनंतर लावण्याच्या निरागस मनात हळूहळू अनेक गंभीर आणि भीतीदायक प्रश्न निर्माण होऊ लागले. एका रात्री तिने शौर्यची कॉलर पकडली आणि घाबरून विचारले, शौर्य, मला एक गोष्ट सांग. जर या सगळ्यामुळे मी आई झाले तर? घरच्यांना लगेच कळेल की मी तुझी बायको आहे आणि आपण हे सगळं गुपचूप करतोय. तिचे शब्द ऐकून शौर्य निर्धास्तपणे आणि मर्दानीपणे हसला आणि म्हणाला, अगं लावण्या, लग्न झालेल्या बहुतेक लोकांना 1 वर्षाच्या आत बाळ होतं, पण आपल्या लग्नाला अजून 1 महिनाही झालेला नाही. अजून खूप वेळ आहे. त्याऐवजी आपण असं करूया, आपण त्या बाळाला आत्ताच येण्यापासून थांबवूया. त्या दोन्ही निरागस मुलांना हे माहीत नव्हतं की जेव्हा त्यांच्यात काहीच घडलेलं नसतं तेव्हा वरवरच्या प्रेमामुळे बाळ होत नाही. शौर्यचे शब्द ऐकून लावण्या लाजली आणि हसून म्हणाली, पण शौर्य, आपण त्याला कसे थांबवणार? आपल्याला थांबवण्याबद्दल काहीच माहिती नाही. हे ऐकून शौर्यने गर्वाने आपली कॉलर सरळ केली आणि एका खोडकर हावभावाने म्हणाला, अगं, त्याची काळजी करू नकोस. तुझ्या नवऱ्याची पहुंच खूप मोठी आहे. आत्तापर्यंत आपण त्या रोमॅन्टिक चित्रपटांमधून फक्त थोडं प्रेम आणि स्पर्शच शिकलो आहोत, नाही का? आता मी एक इंग्रजी चित्रपट बघून बाळ कसं जन्माला येतं आणि अकाली प्रसूती कशी टाळायची याबद्दल सगळं काही शिकणार आहे. लावण्याने लाजून मान डोलावली. ठीक आहे. आणि त्यानंतर लगेचच शौर्यने तिला वेड्यासारखं स्वतःच्या जवळ ओढलं. त्या दोघांसाठी हे सगळं नवीन आणि वेगळं होतं. दुसऱ्या दिवशी शौर्यने आपल्या मित्रांकडून एक चित्रपट घेतला, ज्यात अत्यंत चुकीच्या आणि अनैतिक गोष्टी होत्या. त्याने गुपचूप त्या चित्रपटाची पेन ड्राईव्ह घेतली. तो रागाने लावण्याच्या खोलीत घुसला. त्याने टीव्हीवर चित्रपट चालू करताच पडद्यावर अत्यंत अश्लील दृश्य दिसू लागली. ते किळसवाणे दृश्य पाहून लावण्याला लाज आणि किळस वाटली. तिने संपूर्ण शरीर थरथरले. तिने शौर्यच्या हातातून रिमोट हिसकावून घेतला आणि लगेच टीव्ही बंद केली. राग आणि भीतीने धापा टाकत ती ओरडली, शौर्य, तुझं डोकं फिरलंय का? माझ्या खोलीत तू ही कोणती घाणेरडी गोष्ट आणली आहेस? तुला थोडीसुद्धा लाज वाटत नाही का? शौर्यलाही खूप लाज वाटली होती. तो थोडा लाजला आणि म्हणाला, अगं लावण्या, यात असं काही असेल हे मला कसं कळणार होतं? तू किमान मला पूर्ण चित्रपट बघू तरी दिला असतास. कोणास ठाऊक हे सगळं पाहिल्यावरच आपल्याला कळलं असतं. एखादं लहान मूल असं कसं जन्माला येतं? पण त्या क्षणी लावण्याचं संपूर्ण अस्तित्व भीती आणि लाजेने थरथरत होतं. तिने पुन्हा टीव्ही चालू करण्याचा स्पष्टपणे नकार दिला आणि रडत म्हणाली, नाही शौर्य, आता पुरे. मला खूप लाज आणि भीती वाटते. आता कृपया ताबडतोब इथून निघून जा. कृपया इथून निघून जा. लावण्याने आपला चेहरा दुसरीकडे वळवत म्हटले. पण शौर्य पूर्णपणे तारुणपणाच्या भावनांमध्ये वाहून गेला होता. तो तिची विनवणी करू लागला, ठीक आहे बाबा, या सगळ्या घाणेरड्या गोष्टी सोडून दे. पण मी तुझ्या थोडं जवळ येऊ शकतो का? हो ना, अगदी जसं सिनेमात नायक नायिका एकमेकांच्या जवळ येतात, एकमेकांना स्पर्श करतात. आणि या मोहामुळे लावण्याचं भोळं मन हादरून गेलं होतं. अखेरीस ती स्वतःवर किती काळ नियंत्रण ठेवू शकणार होती? ती स्वतःला रोखू शकली असती का? शौर्यने अंगावर ब्लँकेट गुंडाळले आणि तो तिच्या शेजारी पलंगावर आडवा झाला. कधी तो लावण्याच्या लालबुंद गालांना कुरवाळायचा तर कधी तिच्या गुलाबी ओठांना स्पर्श करायचा. आपली बोटे फिरवताना दरम्यान निर्मलाजींना पुन्हा एकदा लावण्याच्या खोलीतील कुजबूज ऐकू आली होती. यावेळी लावण्या आणि शौर्य एकमेकांच्या प्रेमात इतके हरवून गेले होते की
दरवाजा नीट बंद न करताच उघडाच राहिला आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. जर निर्मलाजी तिथे आणखी थोडा वेळ थांबल्या नसत्या तर त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या असत्या. निर्मलाजींनी दणक्यात दरवाजा उघडताच आतले दृश्य पाहून त्यांचे डोळे असे विस्फाटले जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. त्या अस्वस्थ आणि गोंधळलेल्या अवस्थेत पलंगावर पडून राहिल्या. लावण्या धक्क्याने सुन्न होऊन पडली होती आणि शौर्य तिच्यावर पूर्णपणे वाकला होता. तेवढ्यात एक जोरदार विजेच्या धक्क्याने ते एकमेकांपासून दूर फेकले गेले. निर्मलाजींनी तिचे डोके पकडले आणि किंचाळल्या, "तू, शौर्य, तू आता इथे काय करतो आहेस? तू माझ्या मुलीसोबत हे कोणते किळसवाणे कृत्य करत होतास? तुला काही लाज वाटत नाही का? तू इतका वाईट वागू शकतोस? तू अजून धड पुरुषही झालेला नाहीस. तुला अजून मिशासुद्धा आलेल्या नाहीत आणि तू असे वागत आहेस? अरे देवा, काही वर्षात तू काय करशील?" शौर्य आधीच निर्मलाजींवर चिडला होता. त्याने छाती फुगवली आणि उद्धटपणे म्हणाला, "थांबा आंटी, मी काय करतो याची तुम्हाला काय पर्वा आहे? तुम्ही तुमच्या नवऱ्यासोबत हे सर्व बंद खोलीत करत नाही का? मग तुम्हाला लाज नाही वाटत का?" यावेळी निर्मलाचा संयम सुटला. विचार न करताच तिने शौर्याच्या गालावर जोरदार थप्पड मारली. ती गर्जना करत म्हणाली, "शौर्य, तुला लाज वाटायला हवी. मी तुला ठार मारेन. माझ्या मुलीपासून दूर हो." पण शौर्यने लगेच लावण्याचा हात पकडून तिला स्वतःच्या मागे लपवले. तो गर्जना करत म्हणाला, "मी का दूर जाऊ? ती ती फक्त तुमची मुलगी नाही तर माझी कायदेशीर पत्नीसुद्धा आहे. तुला कळतंय का?" निर्मलाजीने शौर्याला लावण्यापासून दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण शौर्य भीतीसारखा उभा राहिला. निर्मला ओरडली, "तुला वेड लागलंय का? ती तुझी बायको कशी झाली?" शौर्य ओरडला, "ती माझी बायको आहे. ती तिच्यासोबत काहीही चुकीचं करत नव्हतं. आमचं कोर्टात लग्न आधीच झालं आहे. मी तिच्या जवळ जाऊ शकतो, तिला जवळ घेऊ शकतो, तिला मिठीत घेऊ शकतो. मी जे काही करतो त्यात तुम्हाला ढवळाढवळ करण्याचा काहीही अधिकार नाही." घरात झालेला हा भयंकर गोंधळ ऐकून लावण्यांचे वडील काकाजी घाबरून जागे झाले. नवीनजी आणि साधनाजी यांना तात्काळ बोलवण्यात आले. मध्यरात्री दोन्ही कुटुंबे एकत्र जमले. एका बाजूला बसलेला लावण्या आता भीतीने जोरजोरात रडत होती, तर दुसरीकडे शौर्य संपूर्ण कुटुंबासमोर एका खंबीर दगडासारखा निर्भयपणे उभा होता. छाती फुगवून तो म्हणाला, "आमचं कायदेशीररित्या लग्न झालं आहे. ती माझी पत्नी आहे. मी तिच्या शेजारी बसतो तर तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही लोकांनी त्यात लक्ष घालू नये." शौर्यने खिशातून आपले लग्नाचे प्रमाणपत्र काढले आणि सर्वांसमोर फेकून दिले. तो कागद पाहताच घरातील सर्व वडीलधाऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली आणि ते सर्व डोके धरून खाली बसले. ते ओरडले, "तुम्ही दोघांनी किती मोठी आणि भयंकर चूक केली आहे याची तुम्हाला कल्पना तरी आहे का?" रागाने थरथर कापत नवीनजी पुढे आले आणि त्यांनी शौर्याचा हात पिळवटून त्याला ओढत नेले आणि म्हणाले, "जर तू पुन्हा या घरात पाऊल ठेवलेस तर मी तुझे पाय तोडेन." पण शौर्यने पटकन आपला हात सोडवला आणि स्वतःच्या वडिलांसमोर ताठ उभा राहिला. "तिचे पाय का तोडायचे? ती माझी पत्नी आहे आणि तुम्ही कोण, मला माझ्या पत्नीपासून दूर ठेवणारे? जर मला माझ्या बायकोपासून दूर राहावं लागणार असेल, तर आजपासून तुम्ही आणि काकाजीसुद्धा तुमच्या बायकांपासून दूर राहाल." रागाने खवळलेल्या नवीनजींनी शौर्यला पुन्हा एकदा थप्पड मारली. या क्षणी त्याला थप्पड मारल्याशिवाय ते दुसरं काय करू शकणार होते? लहानपणापासूनच आपल्या मुलाला इतकं स्वातंत्र्य आणि मोकळीक देऊनही आता स्वतःच्या मुलाकडून हा अपमान सहन करावा लागत असल्याचा त्यांना आता खूप पश्चाताप होत होता. मात्र त्यांना ग्रासलेल्या वेड्यामुळे ते एकमेकांशिवाय जगण्यास तयार नव्हते. विशेषतः शौर्य, ज्याने आता आपल्या आईवडिलांविरुद्ध उघडपणे बंड केले होते. त्या घाणेरड्या चित्रपटांमधील संवाद आणि दृश्य आठवून तो गर्जना करू लागला. तो उभा राहिला, "जर तुम्ही आम्हाला वेगळं करण्याचा प्रयत्न केलात तर आम्ही दोघेही या घरातून आणि शहरातून खूप दूर पळून जाऊ, जिथे तुम्ही आमचे चेहरेसुद्धा कधीही पाहू शकणार नाहीत. तुम्ही मला तुमच्या मालमत्तेतून बाहेर काढू शकता, पण मला तुमच्याकडून एक पैसाही नको. मी शपथ घेतो की मी या घरात कधीही पाऊल ठेवणार नाही. मी रस्त्यावर दगड फोडेन, मजूर म्हणून काम करेल, उदरनिर्वाहासाठी घाम गाळेन, पण मी स्वतःला आणि माझ्या बायकोला पोसेन." शौर्य आपल्या वडिलांच्या डोळ्यात थेट बघत पूर्ण बंडखोरीने गर्जना करत म्हणाला, "नवीन आणि प्रकाश यांना कोणतेही मोठे नुकसान किंवा तमाशा होऊ द्यायचा नव्हता. शिवाय त्यांच्या कुटुंबाची शहरात प्रतिष्ठा आणि मान होता. जर समाजात कोणाला या कोर्ट मॅरेजचा सुगावा लागला असता तर ती बदनामी झाली असती. लोक काय काय बोलले असते." या भयंकर परिस्थितीचा विचार करत नवीन आणि प्रकाश डोक्याला हात लावून खाली बसले. दोघेही जणू निःशब्दतेच्या खोल डबक्यात बुडाले होते. आपल्या मुलांच्या या घृणास्पद कृत्यावर कोणते कठोर शब्द उच्चारावेत हे त्यांना सुचतच नव्हते आणि ते स्वतःला आवरू शकत नव्हते. एक खोल असह्य श्वास सोडत निर्मला डोळ्यात पाणी आणून म्हणाल्या, "जे नुकसान व्हायला हवे होते ते आधीच झाले आहे. मला वाटते की आपल्याला शौर्यला हे लग्न मोडण्यासाठी कसे तरी भाग पाडावे लागेल. माझ्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. ती किती भोळी आहे, किती निरागस आहे ती. लग्नासारख्या जड नात्याचं ओझं ती कसं सहन करणार?"
आणि कोणास ठाऊक त्या बंद खोलीत या मुलाकडून तिला कोणते अत्याचार सहन करावे लागतील. रडत रडत ती लज्जेने झाकलेल्या शब्दात आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी याचना करत होती. पण नवीनजींनी कडू घोट गिळला आणि आपला निर्णय दिला. नाही निर्मला, या मुलांनी आता वेडेपणा आणि हट्टीपणाच्या अशा मर्यादा ओलांडल्या आहेत जिथून परत फिरता येणार नाही. आता आपण त्यांचं लग्न लावून समाजासमोर सर्व रीतिरिवाजासह तिला निरोप द्यायला हवा. यामुळे आपल्या सर्वांमध्ये उरलेले थोडंसं आदरही वाचेल. कारण कोर्ट मॅरेजच्या नियमांनुसार त्यांच्या लग्नाला 1 महिना झाला आहे आणि त्या 1 महिन्यात त्यांनी काय केले असेल याची आपल्याला काहीच कल्पना नाही. त्यामुळे हेच करणं सर्वात योग्य आहे. त्यांचं लग्न सगळ्या रीतिरिवाजासह लावून त्यांना निरोप द्यावा. जेव्हा शौर्य आणि लावण्याला हा निर्णय कळला की आता त्यांचं लग्न सगळ्यांसमोर पूर्ण अधिकाराने होणार आहे, तेव्हा त्यांचा आनंद गगनाला मावेनासा झाला. जणू काही त्यांनी जगत जिंकलं होतं. लग्नाची तयारी मोठ्या थाटामाटात सुरू झाली. ही बातमी घर आणि समाज वाऱ्यासारखी पसरली. प्रत्येक नातेवाईक तोंड वेडेवाकडे करत म्हणत होता, अरे देवा, काय हा गोंधळ. मान्य आहे की आईवडिलांची आपल्या मुलामुलींच्या लग्नाची स्वप्न असतात, पण ते दोघे तर अजून दूध पिती मुलं आहेत. लग्नानंतर शौर्यला तर काही त्रास होणार नाही, पण लावण्याचं आयुष्य नरक होईल. ती बाहुलीसारखी दिसते, 16 वर्षाची मुलगी, बस एवढंच. पण आता नवीन आणि प्रकाश कोणाचे तोंड बंद करणार होते. लग्नाचा मंच सज्ज होता. नवरदेवाच्या वेशात असलेल्या शौर्यला पाहून निर्मलाच्या मनात अजूनही त्याला पुढे धावून जाऊन गळा आवळण्याची तीव्र इच्छा होत होती. लग्नाच्या शेकडो पाहुण्यांसमोर त्या दोघांचे आई वडील लाजेने लाल झाले होते. त्यांनी नजर जमिनीवर खेळवली होती. ते जणू काही जिवंत प्रेतच फिरत होते. दुसरीकडे ती 2 निरागस मुले मात्र शाळेच्या कार्यक्रमांप्रमाणेच आनंदी होते. कधी ते पाहुण्यांसोबत हसून सेल्फी काढत, कधी ते एकमेकांच्या ताटात जेवण करत, तर कधी ते सगळ्यांसमोर मजेने एकमेकांना मारू लागत. लग्नाचे विधी पार पडले आणि लावण्या घराकडे निघाली. शौर्याची वधू म्हणून ती समोरच्या घरात आली होती. घरी पोहोचताच शौर्याने उत्सुकतेने लावण्याचा हात पकडला आणि तिला आपल्या बेडरूमकडे ओढू लागला. तेव्हा अचानक साधनाजी, शौर्याची आई, पुढे आल्या आणि त्यांनी शौर्याचा हात खूप घट्ट पकडला. डोळ्याने कडक ताकीद देत त्या म्हणाल्या, थांब शौर्य बाळा, बघ, तुला लावण्याशी लग्न करायचं होतं बरोबर. तू हट्ट केलास म्हणून मी तुझं लग्न लावून दिलं, पण तू तिला तुझ्या खोलीत घेऊन जाऊ शकत नाहीस. आजपासून लावण्या माझ्यासोबत फक्त माझ्याच खोलीत झोपेल. आणि नीट ऐक, जोपर्यंत तुम्ही दोघेही 18 वर्षाचे होत नाही, जोपर्यंत लावण्या या नात्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे तयार होत नाही, तोपर्यंत तू तिच्या सावलीलाही हात लावणार नाहीस. शौर्यसाठी त्याच्या आईची आज्ञा म्हणजे जणू बॉम्बस्फोटच होता. सध्या तरी आपलं लग्न झालं आहे आणि आपण जिंकलो आहोत याचा त्याला अभिमान आणि आनंद होता. त्यामुळे त्याने अनिच्छेने आईचे कठोर शब्द स्वीकारले. पण तारुण्याची धगधगती आग किती काळ लपून राहणार होती. लावण्य आता रोज रात्री सासूच्या खोलीत निश्चिंतपणे झोपायची, पण शौर्य आपल्या खोलीत एकटाच रात्रभर वेदनेने तळमळत अंथरुणावर पडून असायचा. त्याने बाजारातून आणलेला तो घाणेरडा अश्लील चित्रपट लावण्यासोबत पाहिला नव्हता, पण तो संपूर्ण चित्रपट त्याने एकट्यानेच फस्त केला होता. लग्नानंतर बंद दारामागे नवरा बायकोचं नातं तरी कसं असू शकतं. खरं तर त्या कोवळ्या वयातच ते सर्व त्याच्या डोळ्यात आणि मनात विषासारखं पुरलं होतं. तो आता लहान मुलगा राहिला नव्हता. त्याच्या शारीरिक इच्छा आणि भावना ज्वालामुखीप्रमाणे उफाळून येत होत्या. स्वतःच्या पत्नीला, लावण्याला दिवसभर आपल्यासमोर हसताना आणि बोलताना पाहून त्याच्या मनात आणि हृदयात एक भयानक खळबळ माजायची. त्याच्या अस्तित्वाचा प्रत्येक कण त्याला कोणत्याही परिस्थितीत लावण्याच्या जवळ जाण्यासाठी ओरडत होता. तिला आपल्या मिठीत घ्यायचे, आपल्या मर्जीप्रमाणे तिला स्पर्श करायचा आणि त्या व्हिडिओमध्ये पाहिलेले सर्व काही करायचे. एके संध्याकाळी संधी साधून तो गुपचूप लावण्याच्या खोलीत शिरला. लावण्या खोलीत बसून एकाग्रतेने अभ्यास करत होती, पण शौर्यने तिच्या हातातून पुस्तक हिसकावून घेतले आणि रागाने म्हणाला, लावण्या, तू पूर्णपणे बदललीस का? मला वाटतं तुझ्या आईने तुझ्यावर कोणता तरी जादू केली आहे, म्हणूनच तू माझ्यापासून इतकं अंतर ठेवत आहेस. त्याला इतकं रागवलेला पाहून लावण्याला धक्का बसला आणि ती रागाने म्हणाली, हा काय मूर्खपणा आहे शौर्य, माझं पुस्तक परत दे. त्याने पुस्तक आपल्या मागे लपवले आणि आग्रह धरला, मी ते का परत करू? मी तुझ्याशी लग्न केलंय का तर तू माझ्या खोलीऐवजी माझ्या आईच्या खोलीत रात्रंदिवस अभ्यास करावा? आता आपलं लग्न झालं आहे तर तू माझ्यासोबत असायला हवीस. मला माझं आयुष्य तुझ्यासोबत जगायचं आहे. नवरा बायकोचं नातं प्रस्थापित करायचं आहे आणि तू इथे जगाची पर्वा न करता बसून आहेस. लावण्या दचकली. तिच्या काळजात चिंतेचा गोळा आला. ती म्हणाली, तुला लग्न करायचं होतं बरोबर. तूच मला जबरदस्ती केलीस. तू तर संपूर्ण घरासमोर आणि जगासमोर आपल्या आईवडिलांची इज्जतही धुळीस मिळवलीस. आता माझ्याकडून आणखी काही अपेक्षा ठेवू नकोस. आईने आणि साधना आंटीने मला स्पष्टपणे सांगितलं आहे की
जोपर्यंत मी मोठी आणि अधिक समजूतदार होत नाही, तोपर्यंत आपण एकमेकांच्या जवळ येणार नाही. तू तुला काहीच कळत नाही. तू माझं काय करणार आहेस? मला खूप भीती वाटते." हे ऐकून शौर्यवर तारुण्याचा उन्माद आणि रागाचा ताबा आला. तो गुरगुरला, "नाही, मला जे हवं तेच मी करेन. तू आज रात्री माझ्या खोलीत येशील, समजलं?" शौर्याची आग्रही उत्कट नजर पाहून लावण्याचं मन वेताळलं आणि ती तयार झाली. त्या रात्री जेवल्यानंतर ती पटकन साधनाच्या खोलीत झोपायला गेली. जेव्हा साधना तिच्या शेजारी येऊन झोपली, तेव्हा लावण्य आधीच गाढ झोपेचं सोंग करत होती. साधनाची नेहमीच पाठदुखीची जड औषधं घ्यायची. इतकं गाढ झोपली की सकाळच्या आधी तिला जाग येणं अशक्य होतं. या क्षणाची वाट पाहत असलेली लावण्य शांतपणे पलंगावरून उठली. बाहेर कॉरिडॉरच्या शांततेत शौर्य तिची आतुरतेने वाट पाहत होता. त्याने पटकन लावण्याचा हात धरला आणि तिला आपल्या खोलीत नेले. दार बंद होताच शौर्यने तिला उत्कटतेने मिठी मारली. लावण्याने संपूर्ण शरीर थरथरत होते. एका अनोळखी भीतीने तिला घेरले होते आणि तिचे हृदय धडधडत होते. त्याच वेळी शौर्यने कपाट उघडले आणि तिच्यासमोर एक सुंदर लाल रेशमी नायटी ठेवली. त्याच्या डोळ्यात एक विचित्र नशा होती. तो डोलणाऱ्या आवाजात म्हणाला, "ही घाल लावण्या. आज रात्री नवरा बायको एका बंद खोलीत जे काही करतात ते सर्व आपण करू." लावण्याचे हात थरथरत होते. तिचे संपूर्ण शरीर बर्फासारखे थंड झाले होते. पण त्याच्या प्रभावाखाली येऊन तिने नायटी घातली आणि ती बाहेर आली. तिचे सौंदर्य पाहून शौर्यवरचा ताबा पूर्णपणे सुटला. त्याने लावण्याला आपल्या मिठीत घेतले आणि तिला पलंगावर आणले. तो वेड्यासारखा तिच्यावर आपले प्रेम आणि उत्कटता ओतू लागला. लावण्या सुरुवातीला थोडी संकोचली, पण शौर्याच्या स्पर्शाने हळूहळू तिची भीती दूर झाली. या कामातील बारकावे आणि संवेदनशीलता याबद्दल शौर्यला काहीच कल्पना नव्हती. तो फक्त त्या चित्रपटांमधील दृश्यांची कल्पना करत होता. तिची आठवण काढून आपल्या शारीरिक वासनांनी आंधळा झालेला तो कसलीही पर्वा न करता पूर्ण आक्रमकतेने आणि ताकदीने पुढे सरसावला. लावण्या या अचानक आणि असह्य धक्क्यासाठी पूर्णपणे तयार नव्हती. प्रेमाच्या या खेळात इतके भयंकर दुःख असू शकते याची तिला अजिबात कल्पना नव्हती. वेदनेने तिच्या घशातून एक हृदयद्रावक किंचाळी बाहेर पडली. घाबरलेल्या शौर्यने लगेच लावण्याच्या तोंडावर हात ठेवला आणि कुजबुजला, "तू का ओरडत आहेस? आवाज करणे थांबव. तुला काय झाले आहे?" त्या भोळ्या 18 वर्षाच्या मुलाला हे समजतही नव्हते की लावण्या वेदनेने का तळमळत होती. पण जेव्हा लावण्या असह्य वेदनेने वाकू लागली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, शौर्य भीतीने लगेच तिच्यापासून दूर झाला. त्याने खाली पाहिले, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच जणू नाहीशी झाली. पांढऱ्या चादरीवर रक्ताचे ते भयंकर दृश्य पाहून शौर्य स्तब्ध झाला. भीतीने त्याचा चेहरा फिका पडला आणि त्याचे हात पाय थरथरू लागले. घाबरून धापा टाकत तो खोलीतून बाहेर पडला आणि त्याने त्याची आई साधना हिलाही बाहेर ओढून काढले. आतमध्ये लावण्या रक्ताने माखलेल्या पलंगावर वेदनेने विव्हळत गुदमरून पडली होती. हे भयानक दृश्य पाहून साधनाने छातीवर हात ठेवला. तिचे हृदय जोरजोरात धडधडत होते. ती किंचाळली, "शौर्य, तू हे काय केलंस?" शौर्य स्वतः वेडासारखा रडत होता. त्याचे अश्रू थांबत नव्हते. ती अजूनही वेदनेने विव्हळत लावण्याला वारंवार हाक मारत होती. तो शौर्यला छातीशी कवटाळून त्याचे चुंबन घेत रडत आणि ओरडत होता, "आई, मला माहीत नाही. मला खरंच माहीत नाही. बघ तिला काय झालंय. आई, तिला वाचव गं. मला काहीच माहीत नाही. माझ्या लावण्याला काहीही होता कामा नये. जर तिला काही झालं तर मी सुद्धा मरेन. मला माहीत नव्हतं की हे सगळं होईल. मला खरंच काहीच माहीत नव्हतं आई." तो लहान मुलासारखा हुंदके देत होता. मध्यरात्री जेव्हा लावण्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हा घरी नवीनचा राग शिगेला पोहोचला होता. त्याने शौर्यला एका खोलीत कोंडून चामड्याच्या पट्ट्याने त्याचे अक्षरशः खरवटून काढले. त्याने त्याला पार बेदम मारले होते. पण सर्वात मोठी गोष्ट ही होती की आज शौर्य मुकाट्याने मार खात होता. त्याला स्वतःच्या वेदना दिसत नव्हत्या. तो फक्त रक्ताने माखलेल्या लावण्याच्या अस्तित्वाची आठवण करत होता आणि तिच्या वेदना अनुभवत होता. दरम्यान त्याचे वडील त्याला मारून मारून थकून गेले होते. म्हणून ते खुर्चीवर बसून दोन्ही हातांनी डोके धरून बसले होते. जर त्यांनी सुरुवातीपासूनच ही कठोरता आणि योग्य अयोग्यतेची जाणीव दाखवली असती, आपल्या मुलाच्या कृतीकडे लक्ष दिले असते, तर आज त्यांना त्यांच्या आयुष्यातील हा काळा दिवस पाहावा लागला नसता. 3 दिवस लावण्या रुग्णालयात मृत्यू आणि वेदनांशी झुंजत होती. डॉक्टर मुलीच्या पालकांवर संतापले होते आणि म्हणाले, "शिक्षित असूनही तुम्ही इतके अज्ञानी कसे काय असू शकता? किती कमी वयात तुम्ही इतक्या लहान मुलीचं लग्न का लावून दिलं?" आणि मग जेव्हा त्याने शौर्यासारख्या लहान मुलाला पाहिले, तेव्हा त्याने डोक्याला हात लावला आणि म्हणाला, "आजकालच्या मुलांना काय झालंय? बरं, जर
जरी तुम्हाला त्यांचं लग्न करायला भाग पाडले होते, तरी तुम्ही त्यांना किमान समजावून तरी सांगायला हवं होतं. असो, 3 दिवसांनी लावण्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला. पण तिला शौर्यच्या घरी ठेवण्याऐवजी तिची आई निर्मला तिला थेट तिच्या घरी घेऊन गेली. लावण्य अनेक आठवडे तिच्या माहेरी राहिली. या काळात शौर्य खूप दुःखी होता. एके दिवशी तो गुपचूप तिथे गेला आणि लावण्याच्या पाया पडला. रडत आणि माफी मागत म्हणाला, "लावण्य, मला माफ कर गं. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. मी देवाची शपथ घेऊन सांगतो की जोपर्यंत तू बरी होत नाहीस आणि तुझी इच्छा नाही तोपर्यंत मी तुझ्या जवळ कधीही येणार नाही." प्रेम दोघांमध्येही समान असल्यामुळे आणि जे काही घडले त्यात लावण्याचे अज्ञान आणि दोघांचीही संमती असल्यामुळे शौर्यला रडताना पाहून तिचे डोळे पाणावले आणि ती त्याच्यासोबत सासरच्या घरी परतली. पण साधनाने लावण्याकडून तिच्या खोलीतच झोपायचे वचन घेतले होते. आता शौर्य तिची लहान मुलासारखी काळजी घेऊ लागला. स्वतः जेवणापूर्वी तो लावण्याला स्वतःच्या हाताने घास भरवत असे. नवीन आणि साधना फक्त दुरून पाहत आणि दुसरीकडे नजर वळवत. हळूहळू घरातील वातावरण पूर्ववले. पण बरोबर 2 महिन्यांनंतर जे घडले त्याचे परिणाम कुटुंबातील कोणीही ते सहन करायला तयारच नव्हते. त्या दिवशी शौर्यने लावण्याला प्रेमाने विनंती केली, "लावण्या, आपलं लग्न झाल्यापासून आयुष्य खूप कंटाळवाणं आणि विचित्र झालंय, नाही का? आपल्याला वाटत होतं की एकदा लग्न झालं आणि आपण एका घरात एकत्र राहू लागलो की आयुष्य आनंदाने भरून जाईल. पण सगळंच उलटं झालंय." तो हसून म्हणाला, "आज माझा मूड चांगला आहे. जा आणि स्वतःच्या हातांनी माझ्यासाठी गरमागरम व्हेज बिर्याणी बनव. आज मला तुझ्या हाताचं जेवण चाखायचं आहे." लावण्या स्वयंपाकघरात गेली आणि शौर्य तिला मदत करण्याचं नाटक करत तिच्या मागे गेला. तो काम कमी आणि लावण्याला जास्त चिडवत आणि खोड्या करत होता. लावण्याने बिर्याणी स्टोव्हवर ठेवताच तिला अचानक चक्कर आली आणि तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. घरात एकच गोंधळ उडाला. तिला ताबडतोब डॉक्टरकडे नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये काहीच आवश्यक चाचण्यांनंतर जेव्हा रिपोर्ट आले तेव्हा डॉक्टरने हसत हसत एक बातमी जाहीर केली, ज्यामुळे सगळेच थक्क झाले. "अभिनंदन, लावण्या आई होणार आहे." हे ऐकून जणू संपूर्ण कुटुंबावर आणखी एक अणुबॉम्बच फुटला होता. नवीन आणि प्रकाश यांचे डोळे राग आणि धक्क्याने विस्फारले. सगळे शौर्यकडे इतक्या क्रूर आणि भयंकर नजरेने पाहत होते की तो भीतीने मान खाली घालून एका कोपऱ्यात जाऊन बसला. हे सर्व इतक्या लवकर कसे घडले या विचारात त्याने स्वतःचे मन सुन्न झाले होते. यावेळी तर साधनाचा रक्तदाबही वाढला. तिच्या एकुलत्या एक मुलाच्या कृत्यांमुळे तिला आधीच उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागला होता. रागाने थरथरत तिने शौर्यचा हात पकडला. त्याला एका वेगळ्या खोलीत ओढले आणि अत्यंत कठोर आणि धारदार आवाजात गर्जना केली, "तुम्ही दोघांनी हे काय केले? आणि आता तू सर्वांसमोर इतका निरागसपणाचं नाटक करत आहेस, जणू काही तुला कल्पनाच नाही की मूल कसे जन्माला येते." तिने त्याच्या गालावर एक थप्पड मारली आणि म्हणाली, "म्हणूनच तर संपूर्ण जग तुला ओरडत होते की आता लग्न करू नकोस. आधी मोठे हो, शहाणा हो, जगाला समजून घे. पण तू त्या घाणेरड्या प्रेमाच्या आहारी गेला होतास. आता त्याचे परिणाम भोग. तुझं वय काय आहे आणि तू या वयात बाप होणार आहेस?" साधनाजी रागाने आणि हताशपणे म्हणाली. हा अपमान आणि त्रास टाळण्यासाठी घरातील वडीलधारी मंडळी ताबडतोब डॉक्टरकडे धावली आणि हात जोडून तिथेच गर्भपात करण्याची विनंती केली. मात्र डॉक्टरने गंभीर स्वरात सरळ नकार दिला आणि म्हणाले, "बघा, मुलगी अजून खूप लहान आहे. हा तिचा पहिलाच गर्भ आहे आणि 2 महिने उलटून गेले आहेत. जर जर आपण या नाजूक टप्प्यावर गर्भपात करण्याचा प्रयत्न केला तर तिच्या जीवाला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यावेळी तुम्ही सर्वांनी फक्त आणि फक्त तिच्या आरोग्याची आणि आहाराची काळजी घेणेच उत्तम ठरेल." शौर्य भयभीत झाला होता, पण लावण्याच्या निरागस चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता. कधी-कधी ती लहान मुलासारखं आपलं टेडी बिअर उचलायची तर कधी-कधी आपल्या आवडत्या बाहुलीला मिठी मारून हसत म्हणायची, "शौर्य बघ, मलाही एक छोटे बाळ होणार आहे. आपल्याला खेळायला मुलं असतील. मी ऐकलंय की लग्नानंतर घरात मुलं असतील की नवरा-बायकोचं नातं अधिक घट्ट आणि अतूट होतं." आपल्या बालिश आणि निरागस दुनियेत हरवून जाऊन ती शौर्यसोबत आनंदाने अशा गप्पा मारत असताना त्याची भीती हळूहळू नाहीशी होऊ लागली आणि तोही तिच्यासोबत हसू लागला. त्याने तिला क्षणभरही एकटी सोडले नाही आणि तिच्या तब्येतीची पूर्ण काळजी घेऊ लागला. साधनाने आपला कडवटपणा विसरून ती ती सासरी असताना तिची खाण्यापिण्याची सोय करून तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेतली. निर्मलाजी रोज लावण्याच्या आवडीचे पौष्टिक जेवणही पाठवत असत. वेळ हळूहळू सरत होता आणि प्रसूतीची वेळ अगदी जवळ आली होती. 9 महिने पूर्ण व्हायला अजून सुमारे 10 ते 15 दिवस बाकी होते. तेव्हा एके दिवशी दुपारी लावण्याची तब्येत अचानक बिघडायला लागली. त्यावेळी ती शौर्यशी फोनवर बोलत होती. ती प्रेमाने म्हणाली, "शौर्य, आज संध्याकाळी घरी आल्यावर माझ्यासाठी भरपूर चॉकलेट्स घेऊन ये. मला आणि आपल्या बाळाला चॉकलेट्स खाण्याची खूप इच्छा होत आहे." शौर्य फोनवरच पलीकडून हसला आणि म्हणाला, "माझ्या राजकुमारी, मी बाबांसोबत ऑफिसमध्येच आहे.
इथून रजा मिळताच मी निघेल. हो, मी तुझ्यासाठी जगभरातून चॉकलेट्स आणेल आणि तू जे काही मागशील तेही आणेन. शौर्य काही दिवसांपासून त्याच्या वडिलांसोबत ऑफिसला जाऊ लागला होता. पण त्याचं बोलणं पूर्णपणेही झालं नव्हतं. तेवढ्यात अचानक लावण्याच्या पोटात भयंकर असह्य वेदना होऊ लागल्या. वेदनेच्या त्या तीव्र लाटेने तिचं संपूर्ण शरीर हादरवून टाकलं आणि हातातून फोन खाली पडताच ती मोठ्याने किंचाळू लागली. आई, माझ्या पोटात भयंकर दुखतंय. कृपया लवकर ये. मी वेदनेने मरेन ग. घरात एकच गोंधळ उडाला. ड्रायव्हरला लगेच बोलवण्यात आले आणि निर्मला आणि साधना यांनी लावण्याला घाईघाईने हॉस्पिटलमध्ये नेले. तिथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला इमर्जन्सी वॉर्डमध्ये नेले. तिची तपासणी केल्यावर डॉक्टर बाहेर आले आणि अत्यंत गंभीर आणि चिंतेच्या स्वरात म्हणाले, परिस्थिती खूप गंभीर आहे. गुंतागुंत खूप वाढली आहे. आपल्याला ताबडतोब सिझेरियन शस्त्रक्रिया करावी लागेल. नाहीतर आई आणि बाळ दोघांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. शौर्यसुद्धा हताश होऊन रुग्णालयात धावत आला होता. संपूर्ण कुटुंब एका विचित्र आणि भयावह शांततेत आणि चिंतेत बुडाले होते. सुमारे 2 तासांच्या दीर्घ आणि जीवघेण्या प्रतीक्षेनंतर ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या चेहऱ्यावरील निराशा खूप काही सांगून जात होती. डॉक्टर जड आवाजात म्हणाले, बघा, मुलगी अजून खूप लहान आहे. लहान वयात आई झाल्यामुळे बाळाच्या बाबतीत काही गंभीर गुंतागुंत निर्माण झाली आहे. आपण आत्ता त्या दोघांपैकी एकालाच वाचवू शकतो. आपल्याला आई आणि बाळ यांच्यापैकी एकाची निवड करावी लागेल. आपण कोणाला वाचवावं? हे ऐकून निर्मला डोके आपटून रडू लागली. शौर्याच्या डोक्यात विचारांचा स्फोट झाला. त्याने वेड्यासारखा डॉक्टरांचा कोट पकडला आणि रडत म्हणाला, डॉक्टर, मला फक्त माझी बायको हवी आहे. माझ्या लावण्याला वाचवा. मला मूल नकोत. कृपया माझ्या बायकोला वाचवा. डॉक्टरने लगेच शौर्याकडून संमतीपत्रावर सही करून घेतली. शौर्याचे हात थरथरत होते आणि त्याचे अश्रू कागदावर पडत होते. निर्मला जमिनीवर बसली आणि रडत रडत स्वतःला दोष देऊ लागली. काश माझी मुलगी लहान असतानाच तिला बरोबर चूक यातील फरक शिकवला असता तर किती बरं झालं असतं. जर मी तिला तिच्या मर्यादा आणि आत्मसन्मान सांगितला असता तर माझ्या मुलीला आज मृत्यूला सामोरे जावे लागले नसते. साधनाजी सुद्धा आपल्या तडफडणाऱ्या मुलाकडे, शौर्यकडे अश्रुपूर्ण डोळ्यांनी पाहत होत्या. आज त्यांना समजले होते की त्यांच्या लहानच्या निष्काळजीपणामुळे, हलगर्जीपणामुळे आणि मुलांकडे दुर्लक्ष केल्यामुळेच त्यांचे बाळ इतक्या बिकट परिस्थितीत कसे येऊन पडले होते. थोड्या वेळाने डॉक्टर पुन्हा बाहेर आले. शौर्याचा श्वास घशात अडकला होता. डॉक्टर अत्यंत दुःखद आवाजात म्हणाले, आम्हाला खूप वाईट वाटत आहे, पण आम्ही बाळाला वाचवू शकलो नाही. या जगात येण्यापूर्वीच बाळाचा मृत्यू झाला होता. शौर्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्या छातीत हातोड्यासारखे हृदय धडधडत होते. त्याने थरथरत्या आवाजात विचारले, डॉक्टर, माझी लावण्या ठीक आहे ना? पण डॉक्टरने उत्तर दिले नाही. ते गप्प राहिले आणि लगेच वळून आपत्कालीन कक्षात परत धावत गेले. आतमध्ये व्हेंटिलेटर्स आणि डिफिब्रिलेटर्सचे इलेक्ट्रिक शॉक मशीनचे आवाज घुमत होते. लावण्याच्या हृदयाचे ठोके कमी होत होते. हे पाहून शौर्य घाबरून आत जाण्याचा प्रयत्न करत ओरडला, लावण्या, तुला काय होतंय? तू मला असं एकटं सोडू शकत नाहीस. मी शपथ घेऊन सांगतो लावण्या, डोळे उघड. तू गेलीस तर मी कसा जगणार? मी सुद्धा मरेनच. कृपया लावण्या, डोळे उघड. संपूर्ण हॉस्पिटलचा कॉरिडॉर कुटुंबाच्या किंचाळ्या आणि रडण्याने दुमदुमला. डॉक्टरांनी लावण्याच्या छातीला अनेक वेळा इलेक्ट्रिक शॉक दिले, पण मॉनिटरवरील हृदयाचे ठोके स्थिर राहिले. लावण्या, कृपया डोळे उघड. तुला काहीही होऊ शकत नाही. आय एम सॉरी लावण्या. तो आवाज इतका मोठा होता की काही क्षणांसाठी संपूर्ण रुग्णालयात शांतता पसरली होती. सर्व काही संपले होते. शौर्याची अवस्था पाहून डॉक्टरचाही डोळ्यात पाणी आले. डॉक्टर जड पावलांनी बाहेर आले आणि गदगदलेल्या आवाजात म्हणाले, आम्हाला खूप वाईट वाटत आहे, पण आम्ही आई आणि बाळ दोघांनाही वाचवू शकलो नाही. दोघेही आता या जगात नाहीत. हे शब्द ऐकून संपूर्ण कुटुंब स्तब्ध झाले. निर्मलाजींना धक्का सहन झाला नाही आणि त्या जमिनीवर बेशुद्ध पडल्या. साधनाजींचे पाय लटपटले आणि त्या गुडघ्यांवर कोसळल्या आणि शौर्याचे संपूर्ण विश्वच उद्ध्वस्त झाले होते. तो लडखडला आणि जमिनीवर कोसळला. बालपणीचा तो पहिला क्षण. त्या दिवसांपासून आत्तापर्यंत त्याने लावण्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण, तिचे हसणे, तिचा खोडकरपणा, तिचा हट्टीपणा, सगळं काही एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्याच्या डोळ्यांसमोर दृश्य चमकू लागले. त्याच्या डोळ्यांसमोर काळा कुट्ट अंधार पसरू लागला. वेड आणि ध्यासाने त्याला इतके ग्रासले की तो किंचाळू लागला आणि स्वतःच्या हातांनी आपले केस ओढू लागला. केस जोरात ओढल्यामुळे त्याच्या डोक्याच्या त्वचेतून रक्त येऊ लागले. तो रडत होता. स्वतःच्या चेहऱ्यावर आणि छातीवर मारत होता आणि ओरडत होता, मी लावण्याचा मारेकरी आहे. मी माझ्या लावण्याला मारले. मी तिच्याशी लग्न का केले? मी हे सर्व का केलं? लावण्या, तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. मी तुला माझ्याच हातांनी गमावले. मी तुला मारले. तो जोरजोरात रडत जमिनीवर डोके
आणखी आपटू लागला. त्याच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते. हे पाहून डॉक्टर आणि वॉर्ड बॉय त्याला पकडण्यासाठी धावले. ते त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते, पण शौर्य वेड्यासारखा वागत होता. त्याने सगळ्यांना बाजूला सारले आणि थेट त्या खोलीत घुसला जिथे लावण्याचे निष्प्राण शरीर पांढऱ्या चादरीत गुंडाळलेले होते. त्याने लावण्याच्या चेहऱ्यावरून ती पांढरी चादर हिसकावून बाजूला केली. त्याने लावण्याचा फिकट निष्प्राण चेहरा दोन्ही हातात धरला आणि वेड्यासारखा ओरडला, लावण्या, तू कुठेही जाऊ शकत नाहीस. मी तुला परत जिवंत करीन. हार्ट मशीन ECG बंद करणार असलेल्या नर्सच्या हातातून शौर्यने शॉक बॅटरी स्टँड हिसकावून घेतले. डॉक्टर ओरडले, थांबा, तुम्ही काय करत आहात? आम्ही सर्व काही करून पाहिले आहे. ती मेली आहे, असं करू नका. पण शौर्यने कोणाचेही ऐकले नाही आणि तो थेट डॉक्टरकडे गेला. त्याने लावण्याच्या थंड छातीवर जोरात पेटल दाबले. त्या जोरदार धक्क्याने लावण्याचे संपूर्ण शरीर पलंगावर थरथरू लागले. शौर्य थांबला नाही. त्याने पूर्ण ताकदीने तिला आणखी 2 इलेक्ट्रिक शॉक दिले आणि ओरडला, उठ लावण्य, तुला उठायलाच हवं. जेव्हा डॉक्टरांनी मोठ्या मुश्किलीने शौर्यकडून मशीन हिसकावून घेतले तेव्हा तो धापा टाकत जमिनीवर कोसळला आणि लावण्याला हाक मारू लागला. पण मग अचानक एक चमत्कार घडला. मॉनिटरवरची जी रेषा पूर्णपणे सरळ झाली होती ती किंचित हलली. लावण्याने एक मोठा श्वास घेतला आणि तिचे तुटलेले मंद हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. डॉक्टर, ती पुन्हा श्वास घेत आहे, नर्स ओरडली. त्या चमत्काराने थक्क झालेले डॉक्टर लगेच कामाला लागले. शौर्यने लावण्याच्या बर्फासारख्या थंड हाताला पकडले. डोळ्यात पाणी दाटून आले असताना त्याने त्या हाताचे उत्कटतेने चुंबन घेतले. डॉक्टरांनी त्याला जाण्याचा आग्रह केला, पण लावण्याचा हात छातीशी धरून तो ICUच्या थंड जमिनीवर अविचल बसून राहिला. जवळपास अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर जीव वाचवणाऱ्या इंजेक्शन्स आणि औषधोपचारानंतर लावण्याच्या हृदयाचे ठोके पूर्ववत झाले. ती मृत्यूच्या दाढेतून परत आली होती. तिचा जीव वाचला होता. थकलेले पण सुटकेचा निश्वास टाकणारे डॉक्टर शौर्य आणि त्याच्या कुटुंबियांकडे पाहू लागले. हे साक्षात देवाचेच कार्य आहे. हा एक चमत्कार आहे. देवाने तिला दुसरे आयुष्य दिले आहे आणि कदाचित हा तुम्हा सर्वांसाठी, या कोवळ्या वयाच्या मुलांसाठी आणि संपूर्ण समाजासाठी एक मोठा धडा आहे. अविचारी आणि मूर्खपणाची पावले थेट मृत्यूकडे घेऊन जातात. जर तुम्ही या भयंकर घटनेतून अजूनही धडा शिकला नाहीत तर आयुष्यात या घराचे किती वाईट होईल हे कुणास ठाऊक. डॉक्टर जाताना गंभीर इशारा देत म्हणाले. ती नाजूक मुलगी जवळजवळ 1 आठवडाभर मृत्यूशी झुंजत पूर्णपणे बेशुद्ध राहिली. एका दीर्घ आणि वेदनादायी आठवड्यानंतर जेव्हा लावण्याला अखेर शुद्ध आले तेव्हा तिने तिचे जड डोळे उघडले आणि खोलीतील प्रत्येकाकडे पाहिले. शौर्यामध्ये तर तसे करण्याची धाडस सुद्धा नव्हते. तो आतून अपराध भावनेने आणि पश्चातापाने जळत होता. जेव्हा लावण्याला कळले की तिचे बाळ या जगात येण्यापूर्वीच मरण पावले होते तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. आपल्या बाळाला गमावण्याची वेदना त्या लहानग्यासाठी असह्य होती. त्या खोल वेदनेतही तिचा तुटलेला आवाज शौर्याला हाक मारत होता, शौर्य, शौर्य कुठे आहे? त्याला बोलवा. जेव्हा शौर्य लावण्यासमोर आला तेव्हा तो पूर्णपणे खचलेला आणि तुटलेला होता. त्याचे रूप हृदयद्रावक होते. आठवड्याभरात वाढलेली दाढी, रडून सुजलेले डोळे आणि डोळ्यांखाली काळी वर्तुळे. तो जणू एक जिवंत प्रेतच बनला होता. लावण्याला पाहताच तो पुन्हा एकदा ढसाढसा रडू लागला. तो धावत जाऊन लावण्याच्या पलंगाशेजारी गुडघे टेकून बसला. तिचे पाय पडले आणि वेड्यासारखा रडू लागला. मला माफ कर लावण्या, मला माफ कर. हे सर्व केवळ माझ्यामुळेच घडले आहे. माझ्या धूर्त हट्टीपणामुळे आणि वेडेपणामुळे तू मरणाच्या दारात येऊन पडली. ही पूर्णपणे माझी चूक होती. मला माहीत नाही की मी कोणत्या बालिश आंधळ्या आवेशात होतो ज्यामुळे मी हे सर्व केले. शौर्यला असे दुःख भोगताना पाहून खोलीत उभे असलेले त्यांचे आई वडील डोळ्यातील अश्रू आवरू शकले नाहीत आणि ढसाढसा रडू लागले. मोठ्या मुश्किलीने लावण्याने आपल्या थरथरत्या हातांनी शौर्याला उचलले आणि स्वतःच्या जवळ ओढले. जणू काही ती म्हणत होती की जे काही घडलं ते घडलं. आता आपण एकत्र आहोत. असो. रुग्णालयात काही आठवड्यांच्या कठोर उपचारांनंतर ते दोघे घरी परतले. त्यांचे आयुष्य पुन्हा रुळावर येऊन सामान्य होण्यासाठी अनेक महिने लागले. पण या अपघाताने शौर्यला त्याच्या ऐन तारुण्यापूर्वीच शहाणा आणि परिपक्व बनवले होते. तो एकटा बसला आणि त्याने एक मोठा कठीण निर्णय घेतला. एका संध्याकाळी त्याने संपूर्ण कुटुंबासमोर हात जोडून म्हटले, मी आता इथे राहणार नाही. मी उच्च शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जायचे ठरवले आहे आणि लावण्याने पूर्वीसारखे चिंतामुक्त आयुष्य जगावे. तिचं अपूर्ण राहिलेलं शिक्षण तिने पूर्ण करावं आणि तिच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावं अशी माझी इच्छा आहे. घरातील वडीलधाऱ्यांनाही कदाचित मनापासून हीच गोष्ट हवी होती. त्यांनी त्या दोघांना काही काळासाठी वेगळे ठेवायचे ठरवले होते जेणेकरून ते मानसिकदृष्ट्या परिपक्व होतील. दुसऱ्या दिवशी जाण्यापूर्वी शौर्यने पूर्ण अधिकारवाणीने आणि डोळ्यात अश्रू आणून लावण्याला मिठी मारली. तिचे अश्रू पुसले आणि एक दीर्घ श्वास घेऊन तो निघून गेला. जन्मापासून एकमेकांशिवाय जगू न शकलेल्या त्या 2 मुलांसाठी हा 5 वर्षाचा वियोग
एखाद्या कठोर तुरुंगवासाच्या शिक्षेपेक्षा कमी नव्हता, पण हळूहळू काळाबरोबर त्या दोघांनाही या अंतराची सवय झाली. 5 वर्ष डोळ्याची पापणी लवते न लवते तोच निघून गेले. आपले शिक्षण पूर्ण करून आणि एक जबाबदार आणि समजूतदार माणूस बनून शौर्य त्या दिवशी घरी परतला. पण संपूर्ण कुटुंब आरतीचे ताट घेऊन त्याच्या स्वागतासाठी उभे होते आणि त्यांच्यामध्ये साडी नेसून उभी असलेली आपली पत्नी लावण्याला पाहून कित्येक शतकांनंतर शौर्याच्या अस्वस्थ मनाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली. या 5 वर्षात दोघेही खूप बदलले होते. किंबहुना त्यांच्या व्यक्तिमत्वात एक विलक्षण सुसंस्कृतपणा आणि शालीनता आली होती. शौर्य पुढे सरसावला आणि त्याने आदराने सर्वांना अभिवादन केले. 5 वर्षापूर्वीचा तो उद्धट आणि हट्टी शौर्य, जो सर्वांसमोर लावण्याला मिठी मारायचा, तो कुठे होता आणि आजचा हा परिपक्व शौर्य कुठे होता? प्रतिष्ठा आणि लाज इतकी प्रबळ झाली होती की संपूर्ण कुटुंबासमोर नजर मिळवायलाही त्यांना संकोच वाटत होता आणि त्यांनी फक्त हस्त आंदोलन केले. ते भेटले आणि त्यांनी एकमेकांची विचारपूस केली. या 5 वर्षात दोघेही खूप बदलले होते. 23 वर्षाचा शौर्य आता एक प्रौढ पुरुष बनला होता. त्याची पिळदार आणि उंच शरीरयष्टी, रुंद छाती, दाट मिशा आणि दाढी आणि डोळ्यातील तीव्र नजर यामुळे त्याचे स्नायुबळ असलेले आणि राजेशाही व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसत होते. दुसरीकडे 22 वर्षाची लावण्य तिच्या तारुण्याच्या शिखरावर होती. तिची मोहक हंसासारखी तल्लख शरीरयष्टी, दुधासारखा गोरा रंग, हिरणासारखे मोठे डोळे आणि तिच्या सडपातळ कमरेभोवती रुळणारी साडी यामुळे तिचे तारुण्य आणि सौंदर्य एक दैवी वरदानच वाटत होते. शौर्याला वाटत होते की विवाहित असल्यामुळे लावण्य रात्री त्याच्या खोलीत येईल. पण घरातील वडीलधाऱ्यांनी एक नवीन नियम बनवला होता. लावण्य अजूनही शौर्याच्या खोलीत जाऊ शकली नाही. ती वेगळ्या खोलीत झोपायची. या असह्य यातनांमध्ये 8 दिवस गेले. 8 दिवसात शौर्याची अस्वस्थता आणि बेचैनी शिगेला पोहोचली होती. त्याची इच्छा, तहान दुप्पट झाली होती. आता तो फक्त लावण्याला पाहूनच जगत होता. दिवसभर वेड्यासारखा तिच्या मागे धावत असे. कधी-कधी जेव्हा लावण्य स्वयंपाकघरात काम करत असते, तेव्हा शौर्य पाणी पिण्याच्या बहाण्याने गुपचूप आत शिरायचा आणि तिच्या मागे उभा राहून मृदू मुलायम आवाजात म्हणायचा, "ऐक लावण्या, तुझ्या प्रियकरावर थोडी दया कर. माझ्याशिवाय तू ही 5 वर्ष कशी घालवली आहेत हे मला ऐकायचं आहे. ये आणि थोडा वेळ माझ्यासोबत बस." आणि तसंही आपण आता लहान मुलं नाहीत, आपण प्रौढ झालो आहेत. आता सगळं संपलं. ऐक, आज रात्री माझ्या खोलीत येशील का? मला तुझ्याशी प्रेम करायचं आहे. हे ऐकून लावण्या लाजेने लाल व्हायची. तिचे गाल लाल टोमॅटोसारखे लाल व्हायचे आणि ती त्याला लाटणं दाखवून रागवल्याचं नाटक करायची. कधीकधी जेव्हा लावण्या सकाळी कपडे वाळवायला गच्चीवर जायची, तेव्हा शौर्य तिला चिडवण्यासाठी चोर पावलांनी तिथे यायचा. तो तिला मागून मिठीत घेण्याचा प्रयत्न करायचा आणि तिच्या कानाच्या जवळ वाकून कुजबुजायचा, "लावण्या, आपण आता ते मूर्ख 16 वर्षाचे मुलं राहिलेलो नाहीत. आपण आता मोठे झालो आहोत, तरुण झालो आहोत. तू माझ्या नसांमध्ये वाहणारं रक्त आहेस. तू आता माझ्यापासून वेगळ्या खोलीत का झोपतेस? तुला तुझ्या या प्रियकराची थोडीसुद्धा दया येत नाही का?" लावण्या तिच्या हृदयाच्या ठोक्यांसोबत आक्रोश करत होती. ती आपल्या साडीचा पदर सावरायची आणि खोट्या रागाने म्हणायची, "दूर राहा शौर्य. 5 वर्षांपूर्वी तू माझा छळ केलास, मला रडवलंस आणि वेदना दिल्यास. तुझी शिक्षा अजूनही संपलेली नाही. आता ही अस्वस्थता सहन कर." शौर्याला तिचा हा हावभाव खूप आवडायचा. शौर्याचे वेड, त्याची अस्वस्थता आणि दिवस-रात्र लावण्याबद्दल असलेले त्यांचं वेड पाहून घरातील वडीलधारी माणसंही गुपचूप हसायची. अखेरीस दोन्ही कुटुंबांनी ठरवलं की या मुलांचा हा छळ आता संपला पाहिजे. शौर्याला काहीही न कळवता गुपचूपपणे कुटुंबाने सर्व पारंपरिक विधीसह लावण्याच्या निरोपाची पुन्हा तयारी केली. शौर्याला या संपूर्ण योजनेबद्दल काहीच कल्पना नव्हती. त्या संध्याकाळी थकून भागून तो आंघोळ करायला बाथरूममध्ये गेला. शॉवरमधून बाहेर आल्यावर केसातील पाणी पुसत, अंगाभोवती फक्त एक टॉवेल गुंडाळून आणि आपली ट्रॅक सूट हातात धरून समोरचा पलंग पाहताच त्याचे पाय स्तब्ध झाले आणि त्याच्या हातातून ती ट्रॅक सूट खाली जमिनीवर पडली. समोरच्या पलंगावर फुलांच्या पाकळ्यांमध्ये जड लाल रंगाचा लेहंगा घालून, कपाळावर टिकली, हातात किणकिणणाऱ्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि कुंकू लावून एखाद्या स्वर्गीय वधूप्रमाणे लावण्या बसली होती. तिच्या पदरातून डोकावणारी तिची खुनी नजर जमिनीवर खिळली होती आणि तिच्या शौर्याच्या उपस्थितीने तिची छाती वेगाने वर खाली होत होती. शौर्याचे हृदय हातोड्यासारखे धडधडत होते. त्याच्या डोळ्यात वेडेपणाची लाट उसळली. जणू काही संमोहित झाल्याप्रमाणे तो जड पावलांनी पुढे सरकला आणि पलंगावर त्याच्या अगदी शेजारी बसला. थरथरत्या हातांनी त्याने हळुवारपणे लावण्याचा रेशमी पदर उचलला. लावण्याचा चंद्रासारखा लाजेने लाल झालेला चेहरा पाहून शौर्याचा धीर सुटला. 5 वर्ष, हे 8 दिवस प्रत्येक क्षणासाठी आसुसलेले होते. जणू काही शतकेच लोटली. "लावण्या," शौर्याने लावण्याचा चेहरा आपल्या हातात घेत आपल्या खोल, धुंद करणाऱ्या आवाजात म्हटले. लावण्याने आपले अश्रू भरलेले डोळे वर केले. ते वेदनेने नव्हे तर शौर्यावरील अथांग प्रेम आणि भक्तीने भरलेले होते.
ती हळूच कुजबुजली. आता मी कायमची तुझी आहे शौर्य. या 5 वर्षात त्यांनी आपल्या हृदयात दाटून ठेवलेल्या सर्व आठवणी, दुःख, कटुता एकमेकांना सांगत ते दोघे रात्रभर जागे राहिले. त्यांनी एकमेकांशी आपले विचार शेअर केले. त्यांच्या संभाषणाच्या ओघात शौर्यने पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने आणि अधिकाराने लावण्याला आपल्या छातीशी कवटाळले. पण यावेळी त्याची मिठी वासना किंवा बालिश वेडेपणाने भरलेली नव्हती, तर ती एका शुद्ध आणि गहन भक्तीने भरलेली होती. आपला भयानक भूतकाळ आठवत त्याने लावण्याला आपल्या छातीशी घट्ट दाबले आणि आयुष्यात पहिल्या आणि शेवटच्यांदा रडला. त्याच्या अश्रूंनी लावण्याचा खांदा भिजला. बालपणी आणि कोमल वयात मुले अनेकदा भावनांच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करणाऱ्या चुका करतात, ज्या जर मोठ्यांनी वेळेवर सुधारल्या नाहीत तर त्यांचे संपूर्ण आयुष्य कायमचे उद्ध्वस्त होऊ शकते. ही सर्व पालकांसाठी चिंतेची बाब आहे. आपल्या वाढत्या मुलांच्या कृती आणि संगतीवर बारकाईने लक्ष ठेवणे, त्यांना लहानपणापासूनच योग्य अयोग्य यातील फरक समजावून देणे आणि त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेची आणि मर्यादांची जाणीव करून देणे, हे त्यांचे परम कर्तव्य आहे. जेणेकरून भविष्यात देव न करो कोणत्याही पालकाला आपल्या मुलासोबत अशी भयंकर आणि जीवघेणी घटना पाहावी लागणार नाही. कारण मित्रांनो, ही फक्त एक गोष्ट होती. त्यामुळे त्यात शेवटी सर्व काही ठीक झाले. पण खऱ्या आयुष्यातही सर्व काही ठीक होईलच असे नाही. एक छोटीशी चूक संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते. सर्व काही संपते. मग आपली मुले ही चूक करण्यापूर्वीच आपण त्यांना का थांबवत नाही आणि त्यांना योग्य अयोग्य यातील फरक का समजावून देत नाहीत?